हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी डॉक्टर अतिश सोनटक्के आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सोबत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती युनिव्हर्सिटी BSc फर्स्ट इयर सेम 1 CBCSच्या जो सिलेबस आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा, त्याला 2 पेपर आहेत, पेपर 1 पेपर 2. त्या पेपर 1 पेपर 2 मधला आपण जो सेकंड पेपर आहे कॅल्क्युलसचा, त्यातले युनिट 1 म्हणजे लिमिट. सो अमरावती युनिव्हर्सिटी BSc 1 सेमिस्टर 1 त्यामध्ये पेपर 2 कॅल्क्युलस त्यातला युनिट 1 लिमिट याचे PYQ बघणार आहोत. या महिन्यामध्ये एक्झाम सुरू होत आहेत आणि BScचे जे मुलं आहेत ते फर्स्ट टाईम एक्झाम देत आहेत. फुल सिलेबस कंप्लीट सिलेबसवरची थेरीची एक्झाम देत आहेत आणि फर्स्ट टाईमच यावर्षी पहिल्यांदा युनिव्हर्सिटीमध्ये CBCS लागू झालेलं आहे. सो सिलेबस ही मॅथमॅटिक्सचा जो आहे तो चेंज झालेला आहे. मग या नवीन सिलेबसनुसार आपण जो पेपर आहे त्या पेपरचे PYQ आपण घेणार आहोत. सो एवढा तर मला नक्की कॉन्फिडन्स आहे. मी BScला मागच्या 12 वर्षापासून शिकवतो आणि एवढा कॉन्फिडन्स नक्की आहे की या PYQमधून ऑलमोस्ट कंप्लीट पेपर मिळेल. नाही कंप्लीट मिळालं तरी 80% तर डेफिनेटली पेपर कुठे जाणार नाही. यामधून तेवढा पूर्ण पेपर जो आहे तो कव्हर होतो. ठीक आहे. सो पेपरचं स्ट्रक्चर मी ऑलरेडी तुम्हाला याच्या अगोदर समजून दिलेलं होतं. एकदा शॉर्टमध्ये आपण पेपरचं स्ट्रक्चर पाहू आणि युनिटला स्टार्ट करू. ठीक आहे. तुमच्यासमोर मी कॅल्क्युलसचा नवीन सिलेबस जो आहे तो प्रेझेंट केलेला आहे स्क्रीनवर. याचे 5 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आणि युनिट 5. ठीक आहे. यातला आपण युनिट 1 पासून स्टार्ट करणार आहोत, जे लिमिटचं युनिट आहे. अगोदर लिमिट आणि कंटिन्युटी हे ओल्ड सिलेबसला एकच युनिट होतं. आता न्यू सिलेबसनुसार युनिट 1 आणि युनिट 2 हे एका युनिटपासून स्प्लिट करून 2 युनिट तयार झालेले आहेत. म्हणजे अगोदरचं जे 1 युनिट होतं त्याचे आता 2 युनिट त्यांनी सेपरेट केलेले आहेत सिलेबसमध्ये. तो पहिला युनिट जे आहे ते कम्प्लिटली लिमिटचं आहे आणि दुसरं युनिट जे आहे ते कंटिन्युटीचं आहे. सो आपण लिमिटमध्ये पाहू. आपण एकदा पेपरचं स्ट्रक्चर समजून घेऊ. क्वेश्चन पेपरमध्ये टोटल 60 मार्क्सचे क्वेश्चन कव्हर होत असतात. यातला जो क्वेश्चन 1 आहे तो क्वेश्चन 1 जो आहे तो MCQचा आहे. 10 क्वेश्चन्स फॉर 10 मार्क्स. इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क्स. त्यानंतरचा जो क्वेश्चन 2 आहे आणि क्वेश्चन 3 आहे तो युनिट 1चा आहे, म्हणजे लिमिटचा आहे. दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचे आहेत. एक तर क्वेश्चन 2 सॉल्व्ह करायचा और क्वेश्चन 3 सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन 2 किंवा क्वेश्चन 3 सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला 10 मार्क्स इच. हे क्वेश्चन 2ला पण 10 मार्क आहे, क्वेश्चन 3ला पण 10 मार्क्स आहे. तो क्वेश्चन 2 और क्वेश्चन 3 असं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. क्वेश्चन 2 मध्ये येणारे सर्व सब क्वेश्चन्स हे कंपल्सरी असतील. क्वेश्चन 3 मध्ये येणारे पण सर्व सब क्वेश्चन्स हे कंपल्सरी असतील. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 2 मध्ये P आणि Q आहेत 5 मार्क्सचे. सो आपल्याला हे दोन्ही पण क्वेश्चन सोडवणे कंपल्सरी आहे क्वेश्चन 2चे 10 मार्क्स कव्हर करण्यासाठी. जर तुम्ही क्वेश्चन 3 सोडत असाल आणि याच्यामध्ये जर का A आणि B येणार असेल 5 मार्क्सचे, सो आपण असं नाही करू शकत की आपण क्वेश्चन 2 मधला एक क्वेश्चन आणि क्वेश्चन 3 मधला एक क्वेश्चन आपण अशी चूज नाही करणार. डेफिनेटली आपल्याला एकच क्वेश्चन चूज करावं लागणार. एक तर क्वेश्चन 2 किंवा क्वेश्चन 3. क्वेश्चन 2 मध्ये येणारे सर्व सब क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात. हे सेम लॉजिक युनिट नंबर 2, 3, 4 आणि 5 साठी लागू आहे. सो प्रत्येक युनिट जे आहे ते 10 मार्क्स आहे. सो टोटल थेरीचे जे 5 युनिट आहे 5 युनिटचे 50 मार्क्स प्लस MCQचे 10 मार्क्स, असे टोटल जो आहे तो 60 मार्क्सचा पेपर आहे. एक युनिट आपण कव्हर करूया. आता आपण आणखी वेळ नाही घालूया या स्ट्रक्चरवर. हे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो समजून दिलेला आहे. तो माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे लर्निंग सिरीजमध्ये. तुम्ही तिथे जाऊन त्या व्हिडिओला बघू शकता. मी त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या शेवटी आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण अवेलेबल करून दे. सो लेट्स मूव्ह अहेड. सो आपण युनिट 1 लिमिटला स्टार्ट करूया. लिमिटचे क्वेश्चन्स लर्न करण्या अगोदर आपण काही डेफिनेशन्स आहे, बेसिक डेफिनेशन 3-4 डेफिनेशन जे आपल्याला उपयोगी पडतील, आपण त्यांच्यापासून स्टार्ट करू. सो सगळ्यात पहिले आपण जी डेफिनेशन आहे ती पाहू ॲब्सोल्यूट व्हॅल्यूची. या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूची डेफिनेशन जी आहे ही आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कामी पडणार आहे, कारण या टाईपचे फंक्शन यूज करून आपल्याला क्वेश्चन येत असतो. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये आपला जो एक एक्स आहे जो रिअल नंबर आहे, एक्स इज अ रिअल नंबर. सो मॉड एक्स इज इक्वल टू मॉड एक्सच्या 2 टाईपच्या व्हॅल्यूज तयार होतात, हे तुमच्या सर्वांना माहीत आहे. मॉड एक्सची व्हॅल्यू एक्स बनते जर एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, आणि मॉड एक्सची जी व्हॅल्यू आहे ती -x बनते एक्सची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल. सो मॉड एक्सच्या 2 व्हॅल्यूज बनतात, पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स. मग क्वेश्चन असा आहे की जर निगेटिव्ह एक्स बनतो पण आपण कधीच मॉडची व्हॅल्यू तर निगेटिव्ह यूज करत नाही,
डेफिनेशनमध्ये तर निगेटिव्ह व्हॅल्यू बनते. सो होतं काय की फंक्शनच्या आतमध्ये -x असतो म्हणून आपण निगेटिव्ह व्हॅल्यू यूज करतो आणि फंक्शनची व्हॅल्यू जनरेट होताना एक मायनस साईन तयार होतो. सो मायनस मायनस तो प्लस तयार करतो. जसं की एक्झाम्पलवरून पाहू. मग मॉड ऑफ -7ची व्हॅल्यू आतमध्ये एक जो आहे तो -7 आहे आणि -7 हा निगेटिव्ह आहे म्हणून याची व्हॅल्यू बनेल निगेटिव्ह ऑफ -7 म्हणजे निगेटिव्ह ऑफ x आणि मायनस मायनस जो आहे तो बनतो +7 म्हणून आपण त्याची जी व्हॅल्यू आहे ती प्लस व्हॅल्यू यूज करतो. अगेन सी सेकंड एक्झाम्पल -13. -13 इज लेस दॅन 0. सो मॉडच्या डेफिनेशननुसार आपण त्याला मायनसचा रूल यूज करणार आणि फंक्शन स्वतः किती आहे व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती आहे -13. सो इट बिकम्स -+13. सो ईच टाइम व्हेन वी अप्लाय मॉड इट गिव्स अस द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. But in definition, it provides us positive value as well as negative value depending on the value of the x variable. Okay. Next definition बघूया. नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला मॉड x मायनस x0 लेस दॅन डेल्टाची. आपण लिमिटचं युनिट लर्न करणार आहोत आणि लिमिटच्या युनिटसाठी ही मॉड x मायनस x0ची डेफिनेशन माहीत असणं खूप गरजेची आहे. याच्या डेफिनेशनमध्ये जास्त डिटेलमध्ये न जाता एक x0 जो आहे तो फिक्स नंबर आहे. x0 इज अ फिक्स नंबर. आता आपल्याला याची डेफिनेशन पाहायची की मॉड x मायनस x0 लेस दॅन डेल्टाची जी डेफिनेशन आहे ती या टाईपची आहे की x0 मायनस डेल्टा लेस दॅन x लेस दॅन x0 प्लस डेल्टा. ओके. मॉड x मायनस x0 लेस दॅन डेल्टाचा मिनिंग काय होतो x0 मायनस डेल्टा लेस दॅन x लेस दॅन x0 प्लस डेल्टा. तर याला समजून घेताना असंही करू शकतो आपण की मॉड हा -x0 जर दुसऱ्या साईडला गेला तर प्लस होतो म्हणजे x0 प्लस डेल्टा होतो. सिमिलरली -x0 एका साईडला गेला की प्लस होतो आणि डेल्टा दुसऱ्या साईडला आला की मायनस होतो. सो x0 मायनस डेल्टा लेस दॅन x लेस दॅन x0 प्लस डेल्टा हा फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन पाहू आपण बाउंडेड फंक्शनची, कारण आपल्याला बाउंडेड फंक्शनवर पण एक्झाम्पल येतं. जे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे त्या कव्हर करू आपण. बाउंडेड फंक्शन. सो बाउंडेड फंक्शन, एखादा फंक्शन बाउंडेड असेल मीन्स काय असतील त्याला बाउंड्स असतील. डेफिनेटली बाउंड्स असेल म्हणजे काय की तो फंक्शन त्या बाउंड्सला क्रॉस करणार नाही. जर त्याला अपर बाउंड असेल तर तो अपर बाउंडच्या समोर जाणार नाही, लोअर बाउंड असेल तर लोअर बाउंडच्या मागे जाणार नाही. मीन्स द फंक्शन विच हॅज बाउंड्स ऑन बोथ द साइड्स इज सेड टू बी अ बाउंडेड फंक्शन. याला मॅथमॅटिकल डेफिनेशनमध्ये कसं बसवायचं बाउंडेड फंक्शनला. सो आपण याच्यासाठी ना एक पॉझिटिव्ह नंबर फंक्शन आपला जो आहे फंक्शन आहे एफ, फंक्शन आहे आपला जो एफ ऑफ एक्स आणि आपण एक पॉझिटिव्ह नंबर घेतला एम, positive number m which is greater than 0. Now if the function is said to be bounded then we can write mod f of x less than or equal to m for all x. सर्वच्या सर्व x साठी जर mod f of x less than or equal to m बनेल म्हणजे फंक्शनचा जर मॅग्निट्यूड घेतला आणि तो मॅग्निट्यूड जर एखाद्या पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असेल तर आपण म्हणू शकतो फंक्शन हा काय बनतो बाउंडेड बनतो. बोथ साईडला पॉझिटिव्ह साईडला ॲज वेल ॲज निगेटिव्ह साईडला, कारण की मॉडची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बनते आपण पाहिलं. मग मायनस फंक्शन लेस दॅन ऑर इक्वल टू एम मीन्स एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस एम. एफ ऑफ एक्स मायनस एम पेक्षा मोठा आहे. फॉर एक्झाम्पल या मॉड एफ ऑफ एक्सच्या दोन्हीच व्हॅल्यू बनणार आहे. मॉड एफ ऑफ एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह पण बनणार आणि ती जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह पण बनणार. म्हणजेच ही डेफिनेशन काय सांगते जर मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एम असेल तर डेफिनेटली एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस एम असेल. मायनस एम पेक्षा मोठा, निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा आणि पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान मीन्स minus m is the lower bound and plus m is the upper bound. So function lies between lower bound and upper bound. Therefore the function is said to be bounded on both the side. So these are some basic definitions which are useful to solve our questions. Okay. Let's move to the next definition. So our next definition is limit of a function. Now this is the most important definition. कारण या डेफिनेशनचा वापर करूनच आपण एक्झाम्पलला सोडवणार आहोत. Limit of a function. Now let's take some function f of x and L is limit. L is its limit. मग फंक्शन जर f of x असेल आणि L जर त्याचं लिमिट असेल तर आपण असं लिहू शकतो लिमिट x टेन्स टू x0 f of x is equal to L. फंक्शन f of x चा L जो आहे तो लिमिट आहे. ह्याला आपण असं करू शकतो जर L हा फंक्शन f of x चा लिमिट असेल तर एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशननुसार which definition we are going to use epsilon delta definition. epsilon delta definition नुसार आपण म्हणू शकतो की mod x minus x0 less than delta implies mod f of x minus L less than epsilon. लिमिटच्या इथे तुम्ही मी जी राईट केलेली आहे ही जी डेफिनेशन मी ज्याला बॉक्स करतोय आता लिमिटची ही डेफिनेशन ऑब्झर्व करा.
ह्या डेफिनेशनमध्ये होतंय काय, ह्या लिमिटला दोन साईड आहेत. एक आहे एक्स टेन्स टू एक्स झिरो आणि दुसरी साईड आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. नो एक्स इज अ पॉईंट आणि एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन. ओके, आणि फंक्शनची व्हॅल्यू आहे एल आणि एक्स टेन्स टू एक्स झिरो, एक्सची व्हॅल्यू आहे टेन्स टू एक्स झिरो, नॉट एक्झॅक्टली एक्स झिरो, अप्रोचिंग टू एक्स झिरो, नियरेस्ट टू द एक्स झिरो. सो ह्याच्या दोन साईड आहेत. त्याची एक साईड जी आहे ती एक्स टेन्स टू एक्स झिरो आणि दुसरी साईड आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. नो व्हॉट इट शोज, लेफ्ट हँड साईडला एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा आहे आणि राईट हँड साईडला एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन वी हॅव टू लर्न. मॉड एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा असताना एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन. नो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन. BScला लिमिटचे जे क्वेश्चन्स येतात ते डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून येत नाहीत. लिमिटचे जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सो यावर आणखी वेळ न घालवता आपली PYQ सिरीज आहे. आपण रनिंगमध्ये वन टचमध्ये किंवा वन फ्लोमध्ये युनिट कंप्लीट करतो. सो आपण एक्झाम्पलला सॉल्व्ह करू. सो तुमच्यासमोर स्क्रीनवर क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे बघा, प्रूव्ह दॅट लिमिट एक्स टेन्स टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 7 वेअर एफ ऑफ एक्स इज 2x + 3. रेंज दिलेली आहे 0 to 5. सो रेंज इज अ फायनाईट. ओके, आणि हा जो क्वेश्चन आहे हा AS सिरीजमध्ये आलेला आहे. सो लेट मी टेल यू वन मोर थिंग की यामध्ये ना मी सिरीजची नावं लिहिलेली आहेत. जसं की लास्टची जी सिरीज जी डिफाईन झालेली ती AX सिरीज आहे. ओके, सो लास्टची डिफाईन झालेली सिरीज आहे AX आणि ही जी AX आहे ही विंटर 2019ची झालेली सिरीज आहे. मीन्स कोविडच्या अगोदरची जे लास्ट थेअरी पेपर झाला होता कम्प्लीट सिलेबस तो AX सिरीजचा होता. म्हणजे मग तुम्ही रिवाईज जर गेले तर UVWX असं जाताना AX जर विंटर 19 असेल तर AW हा समर 19 होता 2019. ओके, AV हा विंटर 18 होता, AU हा समर 18 होता. सो या रेफरन्समध्ये क्वेश्चन पेपरच्या सिरीजेस आहेत. आता आपण याच्यावर इयर न टाकता सिरीजेसचे नाव लिहिलेले आहेत. जसं आपला जो इथे या क्वेश्चन्समध्ये AS सिरीजचा हा पेपर आहे. सो AS सिरीजचा पेपर हा ओल्ड झालेला पेपर आहे. ओके, सो याचं सोल्युशन बघूया आपण. या क्वेश्चनचं सोल्युशन बघू. नाउ टू प्रूव्ह दॅट लिमिट एक्स टेन्स टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 7. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एफ ऑफ एक्सचा जो लिमिट आहे तो एक्स टेन्स टू 2 असताना 7 आहे. याला आपल्याला इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशननुसार प्रूव्ह करायचं आहे. सो फॉर दिस वी हॅव टू फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 such that mod x minus 2 less than delta implies f of x minus 7 less than epsilon. सो आपल्याला असा डेल्टा फाइंड करायचा आहे एप्सिलॉन पॉझिटिव्ह असताना की लिमिट एक्स टेन्स टू 2 एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली पाहिजे. सो इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन अप्लाय कशी करायची. डेफिनेशन तर एक्झॅक्टली आहे मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस 7 लेस दॅन इप्सिलॉन. पण डेफिनेशनहून कसं लक्षात येईल की काय करायचं आहे. सो आपल्याला इन शॉर्टमध्ये जर इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनवरून क्वेश्चन सोडवायचा असेल तर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची आणि आपण सर्व क्वेश्चनमध्ये डेल्टाच्या व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत. सर्व क्वेश्चनचं स्ट्रक्चर सेमच ठेवणार आहोत. आपण स्ट्रक्चरला चेंज नाही करणार आहोत जेणेकरून रिपिटेशनमध्ये तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे ते पाठ होणार आहे याच्यामध्ये. ओके, सो लेट स्टार्ट विथ. सो आपण हा जो लेट मॉड एक्स मायनस 2 लेस दॅन डेल्टा लेफ्ट हँड साईड आपण घेऊन टाकली. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण राईट हँड साईडला सॉल्व्ह करू. नाउ राईट हँड साईड इज मॉड एफ ऑफ एक्स मायनस 7 इज इक्वल टू एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 2x + 3 - 7 इज इक्वल टू मॉडमध्ये 2x 3 - 7 -4. 2 कॉमन निघेल. 2 जर कॉमन निघाला तर इथे राहतो x - 2. मॉड सेपरेट केला इज इक्वल टू 2 इंटू मॉड x - 2. आता मॉड x - 2 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये दिलेली आहे. सो वी कॅन पुट दॅट व्हॅल्यू. इट बिकम्स 2 and mod x - 2 लेस दॅन डेल्टा बाय विच इक्वेशन. बाय इक्वेशन 1. सो आपण काय केलं डेफिनेशनच्या लेफ्ट हँड साईडला ॲझम्पशन घेतलं आणि आपल्याला ते एक प्रकारे गिवन आहे कारण इफ देनचा क्वेश्चन आहे ना इम्प्लायचा. सो लेफ्ट हँड साईड आपला हायपोथेसिस आहे आपला जो अवेलेबल आहे आणि आपल्याला कन्क्लुजनमध्ये राईट हँड साईड सोडवायचं आहे. सो एफ ऑफ एक्स मायनस 7ला आपण सॉल्व्ह करू. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट केली. 2 कॉमन निघाला. मॉड एक्स मायनस 2 ची इक्वेशन 1 मधली व्हॅल्यू पुट केली. बट आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे आपला जो काय तयार झाला 2 डेल्टा तयार झाला. डेफिनेशनमध्ये आपल्याला किती असला पाहिजे एप्सिलॉन असला पाहिजे. So we have to choose the value of delta. Now we have to choose the value of delta such a way we can get epsilon on the right hand side.
So choose delta is equal to एप्सिलॉन बाय 2. डेल्टाची व्हॅल्यू किती चूज करतो आपण? एप्सिलॉन बाय 2. मग आपल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आहे मॉड एफ ऑफ एक्स मायनस 7 लेस दॅन 2 डेल्टा लेस दॅन 2 इंटू एप्सिलॉन बाय 2. नाव 2 गेट कॅन्सल लेस दॅन एप्सिलॉन. सो इक्वेशन 1 ची राईट हँड साईड पण सॉरी इक्वेशन 1 नाही, जे आपल्याला प्रूव्ह करायचे त्याची राईट हँड साईड पण आपण क्लिअर केलेली आहे. ह्या सर्वांना आपण कंबाईनली राईट करू. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 we have found. अर्लियर क्वेश्चन मध्ये काय लिहिलं होतं आपण आन्सर मध्ये की we have to find and now we have found. What we have found? We have found delta is equal to how much delta we have found? Epsilon by 2. Now epsilon greater than 0, therefore delta is also greater than 0, such that the value of delta greater than 0 such that mod x minus 2 less than delta, which we have taken, and implies mod f of x minus 7 less than epsilon, which we have already shown. Okay, therefore by epsilon delta definition we can say that limit x tends to 2 f of x is equal to 7. Now this is the answer. Now we have proved this question by definition method, not by the substitution method. Okay, पुढच्या क्वेश्चन वर आणखी कन्सेप्ट क्लिअर होतो. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. Now we have next question. Now we have the question limit x tends to 2 x square is equal to 4, and we have to prove it by the method of epsilon delta definition. Now this question comes in 3 series AWAT AP. 3 क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. AWAT AP means it is a 3-star question. Just assume that each question paper gives us a star, then this question is a 3-star, means it is repeated 3 times. Okay, let's find the solution for this question. So to prove that limit x tends to 2 x square is equal to 4. Okay, repeatedly we can use the same method. So the method we have used in question number 1, therefore we have to find delta greater than 0 for epsilon greater than 0 such that mod x minus 2 less than delta implies x square minus 4 less than epsilon. Okay, now we are going to prove की limit mod x minus 2 less than delta असताना mod x square minus 4 less than किती असणार? epsilon असणार. लेफ्ट हँड साइड घेऊन टाकूया. लेट mod x minus 2 less than delta. Let's give it equation number 1. Okay, mod x square minus 4 is equals to x square minus 2 square. 4 can be written as 2 square. Now this formula is a square minus b square, means a minus b, a plus b. Let's apply the formula x minus 2 x plus 2. Which formula we have used here? Since a square minus b square is equal to a minus b, a plus b, we have used the formula of a square minus b square. Now is equal to, let's separate the mods, is equal to mod x minus 2 into mod x plus 2. Now from equation 1 we have the value of mod x minus 2. The value of mod x minus 2 is less than delta. So let's use it, less than delta. Mod x minus 2 less than delta into mod x plus 2. Now let's give it equation number 2. And which equation we have used? We have used equation 1. So by equation 1 we have substituted the value of mod x minus 2. But still there is a variable x. We cannot take the values of delta because there is a variable. Delta is a constant and we cannot apply the value of variable to the constant. So we have to take first the value of x and then we will find the value of delta. Okay. So from equation 1 we can find the value of x. From equation 1 mod x minus 2 less than delta. Now let's choose the value of delta, positive value greater than 0 and smallest positive value. So we will choose simple value delta is equals to 1. Now we can put this value, the equation becomes mod x minus 2 less than 1. Okay, the value becomes mod x minus 2 less than 1 implies, now by the definition of mod function,
Mod x minus 2 less than 1 can be written as 2 minus 1 less than x less than 2 plus 1. Means it becomes 1 less than x less than 3. Okay. The value of x is less than 3. Now both are the positive values. So mod x less than 3. Use mod x less than 3 in equation 2. We have to use this value in equation 2. So the left hand side of equation 2 is mod x square minus 4 less than delta into mod x plus 2. Okay. Let's put that value delta into 3 plus 2. So it becomes less than 5 delta. Now the value becomes 5 delta. Okay. Now here we have to find the value of delta. One value we have already taken 1. But to complete the solution we have to choose another value of delta. Okay. So let's choose one more time. Now we can write choose delta is equal to minimum of, we already earlier choose 1 and now we have to choose the value of delta like a epsilon by 5. Now both are positive means it's greater than 0. Now put delta is equal to epsilon by 5 in our equation, we get x square minus 4 less than 5 into epsilon by 5. So 5 get cancelled and we get epsilon. So definition get completed. We have find the value of delta and we have obtained mod x square minus 4 less than epsilon. Now let's write everything in one line. Therefore for epsilon greater than 0 we have found, now we have found, earlier we have said we have to find, now we have found delta is equal to minimum of 1 comma epsilon by 5 such that mod x minus 2 less than delta implies mod x square minus 4 less than epsilon. So definition got completed. Therefore by epsilon delta definition we can write limit x tends to 2 x square is equal to 4. If we compare question 1 with question 2, in question 1 we have just find one value of delta, but in question 2 we have find two values of delta, not only one value but we have find two values of delta, one is 1 and second is epsilon by 5. So in some questions one value of delta is sufficient to prove the question or to find the solution, but in some questions we have to find more than one values of delta. Okay, let's move to the third questions. Now in third question, one minute. Okay, in third question the question is similar to question number 2. Okay, now here limit x tends to 3 x square is equal to 9, we have to put it by the definition of epsilon delta. Now this question is from EQ series. Okay, let's find the solution of this question also. So to prove that limit x tends to 3 x square is equal to 9, therefore we have to find delta greater than 0 for epsilon greater than 0 such that mod x minus 3 less than delta implies mod x square minus 9 less than epsilon as per the definition. Now let mod x minus 3 less than delta, give it equation number 1. Okay, let's solve the right hand side. Mod x square minus 9 can be written as x square minus 3 square. 9 is written as in 3 square is equal to, now which formula we have to apply? A square minus b square. Its value is a minus b, a plus b. Now the value of x square minus 3 square is x minus 3, x plus 3. Let's separate the mod x minus 3 mod x plus 3. Now we have the value of mod x minus 3 in equation 1. So we put that value less than delta into mod x plus 3. Okay. After putting the value from equation 1, we observe that there is still the variable x. We cannot put the value of delta if there is some variable. So we have to find the value of that variable. Now from equation 1,
mod x minus 3 less than delta. Now we can choose the value of delta so small that it is greater than 0. So we choose integer 1. Choose delta is equals to 1, which is greater than 0. Now we put this value. We obtain mod x minus 3 less than 1. Now by definition of mod function, we get 3 minus 1 less than x less than 3 plus 1. That is, we get 2 less than x less than 4. Let's use x less than 4 in equation 2. Now left hand side of equation 2 is mod x square minus 9 less than delta into the value of mod x is 4. So it becomes 4 plus 1. So it becomes 5 delta. Now there is only a constant 5. So we can choose the value of delta. Choose delta is equals to minimum of 1 comma epsilon by 5. Now both values are greater than 0. Therefore, mod x square minus 9 less than 5 into epsilon by 5, 5 get cancelled, implies mod x square minus 9 less than epsilon. So finally we have find the value of delta. Now let's wrap up all these things in simple definition. Therefore, for epsilon greater than 0, we have found delta is equal to minimum of 1 comma epsilon by 5 greater than 0, such that mod x minus 3 less than delta implies mod x square minus 9 less than epsilon. So by epsilon delta definition, we can write limit x tends to 3, x square is equals to 9. So in this question, we also have found the value of delta. Okay, but here are two values of delta. Earlier is 1 and later we have choose epsilon by 5. Okay, so in question we have choice, means the condition arise where we have to choose the value of delta by the simple value so that we can find the solution. Okay, let's move to the next question. Now the question number 4 is again epsilon delta definition, and we have to find the value of function is equal to, no, we have to show that the value of function is equal to minus 4. Okay, now let's apply the similar method. तर परत आपण या क्वेश्चनला मराठीमधून सॉल्व्ह करू, जेणेकरून अमरावती युनिव्हर्सिटीची जेवढी आपली मुलं आहे, हे मॅक्झिमम मुलं हे मराठी लँग्वेजमधले, सो समजायला थोडंसं सोपं जाईल. काही क्वेश्चनमध्ये आपण सारखे क्वेश्चन असेल तर आपण इंग्लिश पण यूज करू, जेणेकरून हिंदी सायडर मुलांना समजायला सोपं जाईल. आणि मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये मराठी पण वापरू, जेणेकरून मराठी मीडियमचे मुलं, म्हणजे मराठी जे मातृभाषेत मुलं आहे यांनाही समजायला सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लिमिट x टेन्स टू 1 टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7 अपॉन x मायनस 1 इज इक्वल टू मायनस 4. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो डेफिनेशननुसार वी हॅव टू फाइंड delta greater than 0 for epsilon greater than 0 such that mod x minus 1 less than delta. लिमिट x टेन्स टू 1 आहे म्हणून आपण घेतोय mod x minus 1 less than delta implies फंक्शन किती आपल्याला याचा mod 2x cube minus x square minus 8x plus 7 upon x minus 1 minus लिमिट व्हॅल्यू आहे minus 4 लेस दॅन प्रूव्ह करायचं आहे आपल्याला एप्सिलॉन. ओके, सो रेग्युलर जशी मेथड आहे त्याच्यानुसार आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन टाकू. लेट मॉड एक्स मायनस 1 लेस दॅन डेल्टा. ओके, विथ इक्वेशन नंबर 1. तर राईट हँड साईडला आपल्याला सोडवायचं आहे. आता राईट हँड साईडला तुम्ही जर ऑब्झर्व करसाल, ओके स्टार्ट करू पहिले आपण. याच्यामध्ये न्यूमरेटर आहे 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7 अपॉन एक्स मायनस 1 मायनस मायनस 4. याला आपण असं लिहू शकतो 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7 अपॉन एक्स मायनस 1 प्लस 4. ओके, सो इथे न्यूमरेटरमध्ये क्युबिक पॉलिनॉमियलची जर तुम्हाला रूट फाइंड करायची असतील, सो आपल्याला काय करावं लागेल, पहिले आपल्याला एक अशी व्हॅल्यू ऑब्झर्व करावं लागेल की जी त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. त्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला 0 मिळेल. सो आपला जो इक्वेशन आहे 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 1,
यामध्ये आपण जर एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय मिळेल, 2 मायनस 1, 2 मायनस 1 इज 1, 1 मायनस 8 मायनस 7, मायनस 7 प्लस 7 0. ओके, सो एक्सची व्हॅल्यू जर 1 आपण त्यामध्ये पुट केली तर इक्वल टू 0 मिळतो. मग आता क्युबिक पॉलिनॉमियलचा एक रूट एक्स इज इक्वल टू 1 आहे. सो आपल्याला राहिलेले रूट फाइंड करावं लागेल. आता हे जे रूट फाइंड करावं लागतील याच्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल सिंथेटिक डिव्हिजन. ओके, सो सिंथेटिक डिव्हिजन आपण सॉल्व्ह करू. एकदा सिंथेटिक डिव्हिजननुसार आपण रूट फाइंड करू. ओके, इथे आपण सिंथेटिक डिव्हिजन घेऊ. आपल्या क्युबिक पॉलिनॉमियलचे जे कोएफिशियंट आहेत ते आहेत 2 मायनस 1 मायनस 8 अँड 7. एक रूट आपल्याला मिळालेला आहे एक्स इज इक्वल टू 1. सो एक्स इज इक्वल टू 1, एक्स मायनस 1, एक्स इज इक्वल टू 1. 2 खाली घेतला, 1 2 जार 2, मायनस 1 प्लस 2 1, 1 1 जार 1, मायनस 8 प्लस 1 मायनस 7, 1 मायनस 7 जार मायनस 7, मायनस 7 प्लस 7 0. आय होप तुमच्या सर्वांना सिंथेटिक डिव्हिजन रूट फाइंड करता येतं. आणि इन केस जर का रूट फाइंड करता येत नसतील तर एक्झॅक्टली हे युनिट झाल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनेल सिंथेटिक डिव्हिजनचा, ज्याच्यामध्ये आपण क्युबिकचे रूट, बाय क्वाड्रेटिकचे रूट सिंथेटिक डिव्हिजनने कसे फाइंड करू शकतो हे आपण पाहू. ओके, सो इथे आपण आपल्या एम इथे सिंथेटिक डिव्हिजन शिकणे नाही, आपलं लिमिटचं युनिट शिकणे आहे. सो आपण या पॉईंटला तरी आपण लिमिटवर फोकस करूया. सो इथे काय झालं की 0 मिळाला रिमाइंडर. सो इथे मिळालं आपल्याला मायनस 7, इथे मिळतो आपल्याला प्लस 1 इंटू एक्स, सो इट इज एक्स, आणि 2 इंटू एक्स स्क्वेअर, सो 2x स्क्वेअर. म्हणजे आपण म्हणू शकतो की 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7ला एक्स मायनस 1, म्हणजे आपला एक फॅक्टर होता आहे एक्स इज इक्वल टू 1, मीन्स एक्स मायनस 1ने डिवाइड केल्यावर आपल्याला फॅक्टर्स मिळत आहेत 2x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 7. आपण याला लिहू एक्स मायनस 1 इंटू 2x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 7 अपॉन एक्स मायनस 1 प्लस 4. सो तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल, आपण डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल ही क्वाड्रॅटिक आणि लिनियर फॅक्टरमध्ये कन्वर्ट झाली. एक्स मायनस 1 एकमेकांसोबत कॅन्सल झाली. सो आपला जो आता राहिला इज इक्वल टू मॉडमध्ये 2x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 7 अँड प्लस 4, मायनस 7 प्लस 4 मायनस 3. सो इक्वेशन राहिलं 2x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 3. आता ही एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ह्याचे फॅक्टर्स पडले. 2x स्क्वेअरला आपण एक्स इंटू एक्स लिहू शकतो, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. सो आपल्याला पाहिजे 2x स्क्वेअर, तो एक घेऊ आपण 2x आणि एक्स, 2x इंटू एक्स एक्स स्क्वेअर. मायनस 3ला आपण मायनस 3 आणि 1मध्ये घेऊ शकतो, किंवा 1 आणि मायनस 1 आणि 3मध्ये घेऊ शकतो. आपल्याला मिडल टर्म जी आहे ती प्लस बनली पाहिजे. प्लस बनली पाहिजे म्हणजे आपला जो एक जो आहे तो मोठा असला पाहिजे. सो आपण काय करू, आपण घेऊ 3 आणि मायनस 1. नाउ 2x इंटू मायनस 1 मायनस 2x, 3 इंटू एक्स 3x मायनस 2x प्लस एक्स, म्हणजे आपले फॅक्टर काय पडतील 2x प्लस 3 आणि एक फॅक्टर पडतो एक्स मायनस 1. याचे क्वाड्रॅटिक फॅक्टर झाले आपला जो एक्स मायनस 1 आणि एक फॅक्टर झाला 2x प्लस 3. हे दोन फॅक्टर मॉडला सेपरेट केलं इज इक्वल टू मॉड एक्स मायनस 1 इंटू मॉड 2x प्लस 3. ओके, सो आपण याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फॅक्टर्स मिळाले. आता इक्वेशन 1मध्ये मॉड एक्स मायनस 1 लेस दॅन डेल्टा इक्वेशन 1चा यूज करू. सो मॉड एक्स मायनस 1 लेस दॅन डेल्टा आणि राहिलेली व्हॅल्यू आहे आपला जो 2 इंटू मॉड एक्स प्लस 3. आता परत लास्ट क्वेश्चन सारखं सोल्युशन येतं याचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. जोपर्यंत एक्सची व्हॅल्यू फाइंड होणार नाही आपण डेल्टाची व्हॅल्यू पुट नाही करू शकत. सो आपण काय करूया, इथे आपण हे जे इक्वेशनमध्ये डेल्टाची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून चूज करू. बाय इक्वेशन 1 मॉड एक्स मायनस 1 लेस दॅन डेल्टा, अगेन चूज डेल्टा इज इक्वल टू 1. आपण डेल्टाची व्हॅल्यू 1 चूज करू. इक्वेशन बनेल मॉड एक्स मायनस 1 लेस दॅन 1 आणि याची व्हॅल्यू किती बनेल 1 मायनस 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 प्लस 1, म्हणजेच याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला एक्स लेस दॅन 2. ही व्हॅल्यू यूज करायची आपल्याला आता या इक्वेशन नंबर 2 मध्ये. यूज एक्स लेस दॅन 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड पहा काय आपला जो 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7 अपॉन एक्स मायनस 1 मायनस मायनस 4. ही लिहून घेऊ आपण मॉड 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 7 अपॉन एक्स मायनस 1 मायनस मायनस 4 आणि आपल्या याची राईट हँड साईड आली होती लेस दॅन डेल्टा इंटू ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3. सो एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 2 यूज करूया, लेस दॅन डेल्टा 2 इंटू 2 प्लस 3. सो हा बनतो डेल्टा इंटू 4 प्लस 3. सो याची व्हॅल्यू बनेल आपला जो 7 डेल्टा. सो डेल्टाची एक व्हॅल्यू 1 चूज केली. आन्सर कंप्लीट करण्यासाठी डेल्टाची अनदर व्हॅल्यू चूज करावं लागेल. चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ 1,
एप्सिलॉन बाय 7. सो दोन्ही पॉझिटिव्ह आहे, आपण याला म्हणू शकतो लेस दॅन एप्सिलॉन बाय 7. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर आपला जो मिळेल लेस दॅन 7 इंटू एप्सिलॉन बाय 7, 7 7 गेट कॅन्सल अँड वी गॉट लेस दॅन एप्सिलॉन. सो आपण डेफिनेशन कंप्लीट केली. सर्वचे सर्व रॅपअप करू एका सिंगल डेफिनेशनमध्ये. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 we have found delta is equal to minimum of 1 comma epsilon by 7 such that mod x minus limit x tends to किती होता आपला होता limit x tends to 1. So mod x minus 1 less than delta implies फंक्शन होता आपला जो 2x cube minus x square minus 8x plus 7 upon x minus 1 minus 4. याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला लेस दॅन एप्सिलॉन. देअरफॉर बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आपण आता एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन सॅटिस्फाय केली. आपण म्हणू शकतो देअरफॉर लिमिट x टेन्स टू 1 2x cube minus x square minus 8x plus 7 upon x minus 1 minus is equal to minus 4. हे झालं आपलं सोल्युशन. सो तुम्ही ऑब्झर्व करसाल सर्वचे सर्व जेवढे क्वेश्चन आहे सर्व क्वेश्चनमध्ये आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन वापरलेली आणि एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन वापरताना आपण कशाची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. सो आपण ही डेफिनेशन यूज करताना आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा 5th नंबरचा. नाउ दिस इज सिमिलर टू अर्लियर क्वेश्चन. जो आताचा क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्यासारखा क्वेश्चन आहे. फंक्शन बदलला, लिमिट बदलला. ओके, चला यालाही सॉल्व्ह करू. हा क्वेश्चन जो आहे हा AW सिरीजमध्ये आलेला आहे. याचंही सोल्युशन फाइंड करूया. टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू 3 x क्यूब minus 2x square minus x minus 6 upon x minus 3 is equal to 14. सेम जशी आपण डेफिनेशन वापरतो तशी. We have to find delta greater than 0 for epsilon greater than 0 such that पॉइंट किती आहे आपला जो x minus 3 less than delta implies फंक्शन आहे आपला x cube minus 2x square minus x minus 6 upon x minus 3 minus 14 less than epsilon. एक साइड assumption करू. Let mod x minus 3 less than delta. Give it equation number 1. राइट हँड साइडला सॉल्व करूया आता. मॉडमध्ये x cube minus 2x square minus x minus 6 upon x minus 3 minus 14. सो परत आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल की या पॉलिनॉमियलमध्ये आपण कशाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला पॉलिनॉमियल क्यूबिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय. आपण जर एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय मिळू शकतो का 1 क्यूब 1 minus 2 into 1 1 1 minus 2 minus 1 minus 1 minus 1 minus 2 minus 2 minus 6 minus 8. सो इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही आपल्याला. आपण जर 3 पुट केला तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल का. 3 क्यूब 27 minus 2 into 3 square 3 square is 9 9 into 2 18 minus 18 27 minus 18 9 9 minus 3 प्लस 6 minus 6 0. सो x इज इक्वल टू 3 या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. एक रूट जो आहे तो आपल्याला सरळ सरळ x मायनस 3 मिळतो. पण दुसरा रूट आपल्याला माहीत नाही. मग दुसरा रूट जो आहे तो आपल्याला सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करून फाइंड करावा लागेल. चला परत एकदा सिंथेटिक डिव्हिजनने आपण याचे रूट फाइंड करून पाहूया. इथे पॉलिनॉमियल आहे आपला जो x क्यूब मायनस 2x स्क्वेअर किंवा पॉलिनॉमियल आहे आपला जो x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 6. याची कोएफिशियंट जर घेतले तर x क्यूबचा कोएफिशियंट आहे 1 x स्क्वेअरचा मायनस 2 एक्सचा मायनस 1 आणि कॉन्स्टंट मायनस 6. आपला जो एक रूट काय मिळाला x इज इक्वल टू 3. सो आपण 3 ने याला डिवाइड करू. 1 खाली घेतला 3 1 जा 3 मायनस 2 प्लस 3 प्लस 1 3 1 जा 3 मायनस 1 प्लस 3 2 3 2 जा 6 मायनस 6 प्लस 6 0. सो आपल्याला 0 मिळाला. रिमाइंडर 0 मिळाला मीन्स पूर्ण डिव्हिजन झाली. सो आपला जो क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल काय मिळते कॉन्स्टंट मिळतो प्लस 2 एक्सचा कोएफिशियंट मिळाला 1 प्लस 1 एक्स म्हणजे प्लस एक्स आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मिळाला आपल्याला 1 म्हणजेच एक्स स्क्वेअर. सो आपला जो क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल काय बनली एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2. सो आपण याचे फॅक्टर्स पाडू शकतो ना. एक्स स्क्वेअरचे फॅक्टर्स काय काय असू शकतात x इंटू एक्स असू शकतात
2चे फॅक्टर काय असू शकतात? 2 इंटू 1 असू शकतो. आता मधामध्ये आपल्याला किती पाहिजे? +1 पाहिजे. आता याचा जो मधला फॅक्टर आहे तो पाहिजे आपल्याला +1. सो याच्यामध्ये आपल्याला +1 मधल्या टर्ममध्ये मिळतो का? आपल्याला बघावं लागेल. सो आपण जर याची ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळेल? इथे आपला कोएफिशियंटमध्ये काहीतरी चेंज येतोय का बघूया. x² + x + 2. ओके. सो इथे याचे क्वाड्रॅटिक फॅक्टर नाही पाडूया, आपल्याला अजून त्याला सॉल्व करावं लागेल. त्याच्यानंतर आपण त्याचे क्वाड्रॅटिक फॅक्टर पुढे पाडूया. ठीक आहे. सो आपल्याला इथे क्युबिक पॉलिनॉमियलला x = 3 ने डिवाइड केल्यानंतर दुसरा फॅक्टर किती मिळाला आपला जो x² + x + 2. सो x - 3 x - 3 कॅन्सल = राहिला मॉडमध्ये x² + x + 2 - 14 बनला x² + x 2 - 14. 2 - 14 इज -12. सो आपला जो इक्वेशन मधला x² + x -12. आता x² + x -12 याचे x² ला आपण x × x लिहू शकतो आणि -12 ला आपण 1 × -12, 2 × -6, 3 × 4 -4 असे लिहू शकतो. आपल्याला मिडल टर्म पाहिजे 1, म्हणजे डिफरन्स 1 वाले पाहिजे. तर आपण 3 4 घेऊ शकतो आपण. सो आपण जर का 4 आणि -3 घेतला, सो -3x आणि +4x याची व्हॅल्यू आपला जो x बनते, म्हणजे फॅक्टर झाले आपले याचे मॉडमध्ये x - 3 आणि दुसरा फॅक्टर झाला x + 4. ओके. सेपरेट केले मॉड = मॉड x - 3 मॉड x + 4. x - 3 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये डेल्टा आहे, सो डेल्टा. आणि दुसरी व्हॅल्यू आहे मॉडमध्ये x + 4. x ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल इक्वेशन 1 वरून. बाय इक्वेशन 1 मॉड x - 3 डेल्टा. चूज डेल्टा = 1 चूज केला. आता हे जो आहे हा 5th नंबरचा क्वेश्चन आणि सेम मेथड वापरतोय आपण सर्व क्वेश्चनमध्ये. इथपर्यंत तुम्हाला येऊन हॅबिट झाली असेल की आपण व्हॅल्यूज कशी चूज करतो इथे. तर डेल्टाची व्हॅल्यू 1 चूज केल्याने हे इक्वेशन झालं x - 3 1. सो आपण या इक्वेशनला एक्सपांड केलं तर असं बनेल 3 - 1 x 3 + 1. म्हणजेच इक्वेशन तयार झालं 2 x 4. आता इथे आपण याला देऊ इक्वेशन नंबर 2, जिथे आपण यूज केला होता इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 मध्ये आपण x 4 ला यूज करू. यूज x 4 इन इक्वेशन 2. ओके. चला इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड बघूया आपण. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड ही मॉड x³ - 2x² - x - 6 / x - 1 - 14. सो लेफ्ट हँड साईड आहे आपला जो मॉडमध्ये 2x³ लेफ्ट हँड साईड आहे आपला जो x³ - 2x² - x - 6 / x - 3 - 14. आणि राईट हँड साईड आहे आपला जो डेल्टा इंटू मिळालेला होता आपल्याला तिथे. आपण किती आला आपला जो डेल्टा इंटू मॉड x + 4. मॉड x + 4. x ची व्हॅल्यू पुट करूया याच्यामध्ये डेल्टा ब्रॅकेटमध्ये 4 + 4. सो इट बिकम्स 8 डेल्टा. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन समजेल. आता डेल्टाची व्हॅल्यू किती चूज करायची जेणेकरून आपल्याला एप्सिलॉन मिळेल. सो आपण इथे चूज करू शकतो. आता चूज डेल्टा = मिनिमम ऑफ 1, epsilon/8. epsilon/8 याच्यासाठी की 8 कॅन्सल होईल आपला जो एप्सिलॉन राहील. देअरफॉर आपण असं लिहू शकतो मॉड x³ - 2x² - x - 6 / x - 3 - 14 8 इंटू epsilon/8. 8 गेट कॅन्सल एप्सिलॉन. सो आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड केली. सर्वांना रॅपअप करू एका सिंगल लाईनमध्ये. त्या सिंगल लाईनमध्ये बनेल हा. Therefore, for epsilon greater than 0, we have found delta = minimum of 1, epsilon/8 greater than 0, such that left hand side होती आपली mod x - 3 delta implies right hand side आहे आपली x³ - 2x² - x - 6 / x - 3 - 14 epsilon. So epsilon delta definition complete होते. Therefore, by epsilon delta definition, we can write limit x tends to 3 x³ - 2x² - x - 6 / x - 3 = 14. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आपण एकच पॅटर्न वापरतोय कंटिन्युअसली क्वेश्चन्सला.
त्याचा फायदा असा होतो ना की आपल्याला पाठ करावं नाही लागत क्वेश्चन्सला. एकदा एक पॅटर्न जर का आपल्या आठवणीमध्ये राहिलं, स्ट्रक्चर आठवणीमध्ये राहिलं, सो फंक्शन बदलतात, व्हॅल्यू बदलतात, मेथड तर सेम राहते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण आता. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन. बघा, सेम इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा क्वेश्चन. हा क्वेश्चन AU सिरीजमध्ये आलेला आहे, रिसेंटच्या काही सिरीजमध्ये आलेला आहे. चला परत त्यालाही सॉल्व्ह करूया आपण आता सोल्युशनमध्ये. टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू 3 1/x इज इक्वल टू 1/3. या क्वेश्चनमध्ये x चूज करताना आपल्याला थोडीशी मेथड चेंज करावी लागेल. सो पुढे पाहूया त्याला. परत सेम मेथडने चालू आहे. देअरफॉर we have to find delta for epsilon greater than 0. आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची एप्सिलॉनसाठी, such that mod x minus 3 less than delta implies mod 1/x minus 1/3 less than epsilon. प्रूव्ह झाला पाहिजे. let mod x minus 3 less than delta and give it equation number 1. राइट हँड साईडला सॉल्व्ह करू. 1/x minus 1/3 is equal to, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर डिनॉमिनेटर बनेल 3 into x. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 3 minus x. मॉडमध्ये मायनस कॉमन काढला तर मायनस टाइम्स बनेल हा x minus 3/3 into x. मॉडमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह व्हॅल्यू तयार होते. सो इट बिकम्स mod x minus 3/3 into x. नाउ लेट्स मॉडला सेपरेट करू. लेट्स सेपरेट द मॉड. हा बनेल इज इक्वल टू mod x minus 3/3 into mod x. आता आपला जो mod x minus 3 ची इक्वेशन नंबर 1 मधली व्हॅल्यू आहे ती पुट करूया. लेस दॅन डेल्टा अपॉन 3 into mod x. नाउ गिव्ह इट इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मधली व्हॅल्यू आपण यूज केली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची, पण x जो आहे तो डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरमध्ये नाही. सो आतापर्यंत x ज्यावेळेस न्यूमरेटरला होता आपण राईट साईडची व्हॅल्यू यूज केली. आता आपण लेफ्ट साईडची यूज करू, पण मेथड सेम यूज करू. ओके, अगेन फ्रॉम इक्वेशन 1. बाय इक्वेशन 1 mod x minus 3 less than delta. Let's choose simple value of delta. Choose delta is equals to 1. Equation becomes mod x minus 3 less than 1. Its expansion gives 3 minus 1 less than x less than 3 plus 1. So it becomes 2 less than x less than 4. आतापर्यंत आपण राईट साईडची व्हॅल्यू यूज केली होती x less than 4. यावेळेस आपण लेफ्ट साईडची व्हॅल्यू यूज करू. यूज 2 less than x. 2 less than x means रेसिप्रोकल घेतला तर 1/2 greater than 1/x, आणि ह्याला जर रिव्हर्समध्ये लिहिलं तर 1/x less than 1/2. सिम्बॉलची बिगर साईडची 2 कडे, इथे बिगर साईड 2 कडे आणि स्मॉलर साईड x कडे. सो ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची 1/x ची, मीन्स mod 1/x ची व्हॅल्यू 1/2 यूज करायची. सो देअरफॉर इक्वेशन 2 इम्प्लाइज, इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू टाकली आपण. इक्वेशन 2 आहे 1/x minus 1/3. ओके, याची व्हॅल्यू आहे लेस दॅन डेल्टा अपॉन 3 into 1/x ची व्हॅल्यू किती घेतोय आपण, लेस दॅन 1/2 मीन्स 3 into 2. सो इट बिकम्स लेस दॅन डेल्टा अपॉन 6. तो आपल्याच व्हॅल्यू झाली डेल्टा अपॉन 6. आता डेल्टाची व्हॅल्यू कशी चूज करसाल, एप्सिलॉन येण्यासाठी 6 टाइम मल्टिपल, 6 कॅन्सल होण्यासाठी. चूज डेल्टा इज इक्वल्स टू मिनिमम ऑफ, अगोदर चूज केलेला होता 1 डेल्टाची व्हॅल्यू, आणि आता चूज करतोय आपण 6 एप्सिलॉन. देअरफॉर mod 1/x minus 1/3 less than 6 epsilon upon 6. ओके, सो इथे आपण 6 कॅन्सल करू आणि आपला जो राहिला लेस दॅन एप्सिलॉन. सो डेफिनेशन पूर्णची पूर्ण रॅपअप करू सिंगल लाईनमध्ये, जसं आपण सर्व क्वेश्चन्समध्ये करतोय त्या फॉर्ममध्ये. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 वी हॅव फाउंड डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ 1 epsilon 6 epsilon, such that left hand side है mod x minus 3 less than delta implies right hand side prove केली आपण 1/x minus 1/3 less than epsilon. मग आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन काय म्हणू शकतो, लिमिट x टेन्स टू 3 1/x इज इक्वल टू 1/3. सो तुम्ही बघितलं सर्व क्वेश्चनला आपण एक सेम कॉमन मेथड यूज करू राहिलो आणि त्या मेथडने आपण त्याचे सोल्युशन काढू राहिलो. पूर्ण मेथडमध्ये काय चेंज होतं तर सॉल्व्ह करण्याचे जे फॅक्टर्स पाडण्याचे, कॅल्क्युलेशनचे थोडेसे पार्ट जे फंक्शननुसार व्हेरिएट होतात आणि डेल्टाच्या व्हॅल्यू, जसं आपला जो फंक्शन मिळेल तशी आपण डेल्टाची व्हॅल्यू जी ती चूज करतो. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन सिमिलर टाइप्स आहे. लिमिट x टेन्स टू 2
1/x इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, याला पण एप्सिलॉन डेल्टा, आणि हा 2 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे AQ AR मध्ये. सेम मेथडने सॉल्व करूया याला पण, आता जसं सॉल्व केलं आहे तसं. टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू 2 1/x इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, सेम तसं सॉल्व करूया जसे अगोदरचे क्वेश्चन आहे. देअरफॉर वी हॅव टू फाइंड delta greater than 0 for epsilon greater than 0 such that mod x minus 2 less than delta implies mod 1/x minus 1/2 less than epsilon. Let mod x minus 2 less than delta. Equation number 1. Let's solve right hand side. 1/x minus 1/2. Denominator will 2x, cross multiplication will become 2 minus x. Okay, so let's take minus sign common from numerator. Mod minus x minus 2 upon 2x. The value of negative inside the mod will become positive. It gives mod x minus 2 upon 2 mod x. Now from equation 1 the value of mod x minus 2 is less than delta. Put that value, it becomes delta upon 2 mod x. Give it equation number 2. Now again we have to find the value of 1 upon mod x, not x or not mod x, 1 upon mod x, reciprocal of mod x. Okay, so again from equation 1, mod x minus 2 less than delta, choose delta is equals to 1, implies mod x minus 2 less than 1. Okay, its expansion becomes 2 minus 1 less than x less than 2 plus 1. So value becomes 1 less than x less than 3. Okay, so आपल्याला आता राइट हँड साइडची व्हॅल्यू नाही यूज करायची, लेफ्ट हँड साइडची. सो यूज विथ द व्हॅल्यू 1 लेस दॅन एक्स. इट्स रेसिप्रोकल गिव्स अस 1/1 greater than 1/x, means simply 1/x greater than 1. Okay, choose x less than 1, x greater than 1. Okay, 1/x less than, it is symbolचं करेक्शन करूया, 1/x less than 1. Okay, so equation 2, put this value in equation 2. Therefore equation 2 implies 1/x minus 1/2 less than delta upon 2 into 1. So value becomes delta by 2. Now again choose the value of delta. Choose delta is equal to minimum of 1 comma 2 epsilon. Solution बनेगा आपला जो, therefore 1/x minus 1/2 less than 2 epsilon upon 2 to get cancel less than epsilon. Now we can write सर्व wrap up करू जी definition आहे ती. Therefore for epsilon greater than 0 we have found delta is equal to minimum of 1 comma 2 epsilon, both are greater than 0, such that mod x minus 2 less than delta implies mod 1/x minus 1/2 less than epsilon. Therefore by epsilon definition we can write limit x tends to 2 1/x is equal to 1/2. This is the final solution. So तुम्ही बघितलं का, हे जे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात ना रिपीटेडली, हे काही अवघड नाही, इझीच आहे. ठीक आहे, थोडंसं फक्त आठवणीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला की मेथड कशी आहे, आणि आपण इझिली या क्वेश्चन्सला सॉल्व करू शकतो. 6-7 क्वेश्चन आपण सेम मेथडने सोडवलं. नो नंबरिंग मागे पुढे झाली, याला 9th आली ना ॲक्च्युली. दिस इज द क्वेश्चन नंबर 8. सेम मेथडने सॉल्व करू. आता तुम्ही जर ऑब्झर्व करसाल हा क्वेश्चन 80 सिरीजमध्ये आलेला, म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये लिमिटचा क्वेश्चन आहे. डेफिनेटली याही वेळेस लिमिटचे क्वेश्चन असणार. ओके, फक्त इथे आता साईनचा क्वेश्चन आहे, मीन्स हा जो क्वेश्चन आहे, आता हा जो क्वेश्चन हा जो आहे आपला जो हा क्वेश्चन व्हेरिएबलमध्ये सॉल्व करायचा. हा क्वेश्चन जो आहे हा नंबरमध्ये सॉल्व नाही होते. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण व्हेरिएबलमध्ये सॉल्व करू राहिलो या क्वेश्चन्सला. ओके, सो सॉल्व करूया आपण याला. जसं आपण सॉल्व करतोय त्या मेथडनेच याला सॉल्व करूया. सोल्युशनमध्ये टू प्रूव्ह लिमिट x टेन्स टू a sin x is equal to sin a. We have to find delta greater than 0 for epsilon greater than 0 such that
mod x minus a less than delta implies mod sin x minus sin a लेस दॅन इप्सिलॉन, जसं नेहमी रेग्युलर सोडू राहिलो त्या मेथडने. लेट मॉड एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा, गिव्ह इट इक्वेशन नंबर 1. राईट हँड साईडला सॉल्व करू. मॉड साइन एक्स मायनस साइन ए इज इक्वल टू, नाउ साइन एक्स मायनस साइन एला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल साइन ए मायनस साइन बीचा. साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला आहे 2 साइन ए मायनस बी अपॉन 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2. इथे बनेल आपला जो 2 साइन एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू कॉस एक्स प्लस ए अपॉन 2. ओके, सो इथे आपण फॉर्म्युला यूज केला आहे साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 2 साइन ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस ए प्लस बी अपॉन 2. ओके, सो मॉडला सेपरेट करू आपण. हा बनेल 2 इंटू मॉडमध्ये साइन एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू मॉडमध्ये कॉस एक्स प्लस ए अपॉन 2. ओके, सो पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्ससाठी अँगल जो आहे तो जर का पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला दोन व्हॅल्यू इथे यूज करायचे आहेत. ह्या दोन व्हॅल्यूज अशा आहे की मॉड ऑफ साइन एक्स हा बनतो लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स आणि मॉड ऑफ कॉस एक्स हा बनतो लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ओके, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्ससाठी रेंजसाठी. सो आपण याला वरच्या याच्यामध्ये जर यूज केलं तर आपली लेफ्ट हँड साईड आहे मॉड ऑफ साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन इक्वल टू 2 इंटू मॉड एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू 1. ओके, हा बनेल 2 इंटू मॉड एक्स मायनस ए अपॉन 2 टू गेट कॅन्सल लेस दॅन मॉड एक्स मायनस ए. एक मॉड एक्स मायनस एची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये, इक्वेशन 1 मधली व्हॅल्यू पुट करू लेस दॅन डेल्टा बाय इक्वेशन 1. तर इझी इथे डेल्टाची एकच व्हॅल्यू चूज करायची आपल्याला. सो वी विल चूज डेल्टा इज इक्वल टू इप्सिलॉन सो दॅट डेफिनेशन विल गेट कम्प्लीट. देअरफॉर मॉड साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन एप्सिलॉन. सो आपण याला एकत्र लिहू. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 वी हॅव फाउंड डेल्टा इज इक्वल टू एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सच दॅट mod x minus a less than delta implies mod sin x minus sin a less than epsilon. Therefore by definition we can write limit x tends to a sin x is equal to sin a. So in this way we have used the definition of epsilon delta in multiple question. Means this is the 8 numbers question where we have used the same definition again and again. Okay, now we have to solve some more question. Okay, but हे क्वेश्चन जे आहेत हे आता इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचे नाही. हे जे क्वेश्चन आहे थोडेसे डिफरंट टाईपचे डेफिनेशन्स आहे ज्याच्यामध्ये आपण इप्सिलॉन डेल्टाचे डेफिनेशन यूज नाही करत. या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला आता इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनवरचे एक्झाममध्ये येणारे जे PYQ आहे ते आता आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता असेच काही PYQ इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचे जे आपण कंटिन्युटीच्या युनिटमध्ये लर्न करणार आहे. आता जे पुढचे काही क्वेश्चन्स आहे हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिटवरचे क्वेश्चन्स आहेत. असेच क्वेश्चन लिमिट कंटिन्युटीमध्ये येतात, डिफरन्शिएशनमध्ये पण येतात. ओके, 3 युनिट कंटिन्युअस आहे. पहिल्या युनिटचे यूज दुसऱ्या युनिटमध्ये होईल, दुसऱ्या युनिटचे तिसऱ्या युनिटमध्ये होईल. सो आपण इथे आता पहिले काही डेफिनेशन पाहू पुढच्या पार्टला जाण्याच्या पहिले. ओके, सो सगळ्यात पहिले पाहू आपण राईट हँड लिमिटची डेफिनेशन. राईट हँड लिमिट पाहायचं आपल्याला, लेफ्ट हँड लिमिट पाहायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणते फॉर्म्युले वापरायचे हे पण बघायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. ओके, सो आपण जी रेग्युलर लिमिटची डेफिनेशन होती ती अशी होती. हा जो मिनिंग आहे लेफ्ट हँड साईडचा जो आहे तो असा होता किंवा लिमिट एक्स टेन्स टू x0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल रेग्युलर लिमिटच्या डेफिनेशनमध्ये. आणि याला आपण असं यूज केलेलं होतं की मॉड एक्स मायनस x0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन. आता राईट हँड लिमिट आणि ओरिजिनल लिमिटमध्ये जर डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याला प्लस सिम्बॉल टाकू आपण राईट हँड लिमिटसाठी. सो हा एफ ऑफ एक्स हे आपण फाईंड करू एफ ऑफ x0 प्लस, ठीक आहे, प्लससाठी पॉझिटिव्हसाठी. आता याची जी डेफिनेशन ती अशी बनेल ना, लिमिट एक्स टेन्स टू x0 प्लस एफ ऑफ एक्स. ठीक आहे, आणि याचा लिमिट जर का एल असेल तर आपण याला असं लिहू शकतो. आता मॉड एक्स मायनस x0 लेस दॅन डेल्टा याची लेफ्ट हँड साईड बनते, राईट हँड साईडला बनते. आता आपल्याला लेफ्ट हँड साईड यूजच नाही करायची, एक्स मायनस 0 लेस दॅन डेल्टा यूज नाही करायचा. हा जो फंक्शन आहे मॉड एक्स मायनस x0 लेस दॅन डेल्टा याला आपण असं लिहितोय की x0 मायनस डेल्टा लेस दॅन एक्स लेस दॅन x0 प्लस डेल्टा.
पण आता आपल्याला याच्या लेफ्ट हँड साईडला जायचंच नाही आहे, आपल्याला फक्त राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज आहे, म्हणजे आपल्याला इकडच्या व्हॅल्यू चूज करायच्या आहेत. या साईडच्या व्हॅल्यूज आपण राईट हँड डेरिव्हेटिव्हमध्ये यूज करणार नाही, आपण लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूज आपण यूज करणार नाही, आपण राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज यूज करणार. म्हणजे 1-0 पासून स्टार्ट होणार आहे, 1-0 पासून स्टार्ट होणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे 1-0 प्लस डेल्टा. आपण 1-0 मायनस डेल्टा म्हणजे मागे येणाऱ्या व्हॅल्यू यूज नाही करणार, आपण समोरच्या व्हॅल्यूज यूज करणार. सो या राईट हँड डेरिव्हेटिव्हची एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन, राईट हँड लिमिटची एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन अशी बनेल आता x0 लेस दॅन x लेस दॅन x0 प्लस डेल्टा implies mod f of x minus l less than epsilon. राईट हँड लिमिटसाठी ही डेफिनेशन आपल्याला यूज करायची. लेफ्ट हँड लिमिटसाठी आता अशीच डेफिनेशन लेफ्ट हँड लिमिट यूज करताना काय करावं लागेल आपल्याला, राईट हँडला यूज नाही करायचं आहे, लेफ्ट साईडला यूज करायचं. म्हणजे 1-0च्या मागच्या व्हॅल्यू घ्यायच्या, कुठून 1-0 मायनस डेल्टापासून कुठपर्यंत 1-0 पर्यंत. सो लेफ्ट हँड लिमिटला आपण असं लिहू शकतो, लिमिट x टेन्स टू x0 मायनस f of x इज इक्वल टू l. आपण याला असं शो करू शकतो. याची एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन काय बनेल आता आपला, जो x0 मायनस डेल्टा लेस दॅन x लेस दॅन x0 इम्प्लाइज मॉड f of x मायनस l लेस दॅन एप्सिलॉन. आपण याच्या जो फंक्शन लिमिटचा राईट हँड साईड f of x आणि lचा याला चेंज नाही करणार, फक्त याचे जे पॉईंट आहेत x टू x0 हे जर का राईट हँड साईड असेल तर आपण लेफ्ट हँडला मायनस डेल्टा यूज नाही करणार, आणि जर का लेफ्ट हँड लिमिट असेल तर राईट हँड साईडचा 1-0 प्लस डेल्टा यूज नाही करणार. आपण राईट हँड लिमिट जर असेल आपला तर आपण 1-0च्या मागे जाणार नाही, 1-0 पासून 1-0 प्लस डेल्टा पर्यंत जाणार. हा जर लेफ्ट हँड लिमिट असेल तर आपण 1-0 प्लसच्या पुढे जाणार नाही, 1-0 टू 1-0 मायनस डेल्टाच्या रेंजमध्येच आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. ओके, आणि ह्या झाल्या डेफिनेशन्स रेग्युलरमध्ये. ह्या सर्वच्या सर्व डेफिनेशन, याचे क्वेश्चनचे सोल्युशन सर्व मी PDF मध्ये रेडी आहेत माझे जो, आणि मी यांना डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जर का लिंक देता नाही आली तर मी तुम्हाला मेल ID, आता तिथे ब्लिंक होत असेल माझा मेल ID, तुम्ही मला मेल IDवर कॉन्टॅक्ट करा, माझ्या मेल IDवर तुम्हाला मेल करा. मी तुम्हाला याची जी ॲन्सर शीट आहे, म्हणजे जी PDF आहे सोल्युशन PDF, ती मी माझ्या हँडरायटिंगमध्ये तयार केलेली ती तुम्हाला मेल करेल मी तुमच्या ॲड्रेसवर. इंडिव्हिज्युअली तुम्ही मेल करा, मी त्या लवकरच आपण एक फेसबुक पेज और टेलिग्राम चॅनल पण स्टार्ट करू, जिने मी एकाच ठिकाणी कॉमनली हे जे कंटेंट आहे हे सर्व पुट करेल आणि ते सर्व मुलांना एकाच वेळेला अवेलेबल होईल. ओके, सो पुढे जाऊया आपण आता. बाय द वे, माझं टेलिग्राम चॅनल सोनटेक मॅथमॅटिक्स क्लासेस नावाने एक ऑलरेडी आहे. ॲम्बिशन फाउंडेशन नावाचं एक टेलिग्राम चॅनल अजून क्रिएट नाही झालेलं, पण आपण मे बी लवकरच हे युनिट संपतानाच मी करेल तसं, आणि त्याचा जो रेफरन्स आहे ते युनिटच्या खाली लिंकमध्ये देऊन टाकेल. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन त्या टेलिग्राम चॅनलवरही तुम्हाला मेल, आणि ॲट दिस मोमेंट तुम्ही जो मेल ID दिसतोय ह्या मेल IDवर तुम्ही मला मेल करा, मी तुम्हाला याचे सोल्युशन जे ते मेल करून देईल, इंडिव्हिज्युअली मेल करेल. सो हे आपल्याला क्वेश्चनमध्ये यूज करण्यासाठी लेफ्ट हँड राईट हँड साईडच्या डेफिनेशन जे आहेत त्या अशा आहे. आपण लेफ्ट हँड लिमिटला क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी जी डेफिनेशन वापरणार आहोत ती डेफिनेशन अशी आहे आपली आता, किंवा फॉर्म्युला जो आहे तो असा यूज करणार आहोत आपण. f of x0 मायनस इज इक्वल टू, यालाच म्हणू शकतो आपण लिमिट x टेन्स टू x0 मायनस f of x इज इक्वल टू l. याला सॉल्व्ह करताना आपण याच्या ठिकाणी आपण असं यूज करणार, f of x0 मायनस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of x0 मायनस h, या टाईपमध्ये यालाच आपण असं म्हणू शकतो लिमिट x टेन्स टू x0 मायनस f of x. सो हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. राईट हँडसाठी आपण यूज करणार f of x0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of x0 प्लस h, म्हणजेच हा आपण इन्स्टेड ऑफ h यूज करणार लिमिट x टेन्स टू x0 प्लस f of x. सो असे आपण हे जे दोन फॉर्म्युले लिहिलेत आपण, या दोन फॉर्म्युल्यांचा वापर करणार आहोत आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी. या दोन फॉर्म्युल्यांचा आपण यूज करणार आहोत आपण आता. सो आपण आता एक्झाम्पलला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आपण आता मॉड एक्सचा आपण एक क्वेश्चन आहे आपला जो लेफ्ट हँड राईट हँड डेरिव्हेटिव्हचा, आपण त्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, सो आपल्याला याच्यामध्ये आता एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन नाही यूज करायची, आपल्याला लेफ्ट हँड राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता जे फॉर्म्युले पाहिले आपण त्याच्या अकॉर्डिंगली, आणि याचे सोल्युशन जे ते आपल्याला कम्प्लीट करायचं 8 नंबरच्या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये. ठीक आहे, आपल्याला फंक्शन दिलेलं आहे f of x इज इक्वल टू मॉड x अपॉन x, आणि एक व्हॅल्यू आहे 0. एक्सच्या दोन डिस्टिंक्ट व्हॅल्यू असताना, x नॉट इक्वल टू 0 असताना आणि x इज इक्वल टू 0. तर आपल्याला माहिती आहे मॉड एक्सच्या दोन व्हॅल्यूज बनतात. मॉड एक्सची व्हॅल्यू जी येते प्लस एक्स पण बनते आणि मायनस एक्स पण बनते. प्लस एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0साठी, आणि मायनस एक्स जी येते एक्स लेस दॅन 0साठी. सो फंक्शनच्या पण दोन व्हॅल्यूज मिळतील, एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला पॉझिटिव्ह आणि एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला निगेटिव्ह ॲज पर द व्हॅल्यू ऑफ मॉड एक्स. ओके, सो आपण याच्यानुसार आता राईट हँड फंक्शन आपला जो कॉमन पॉईंट किती आहे 0,
आणि आपल्याला सोल्युशन पण कोणत्या पॉईंटवर काढायचं, इथे 0 पाहिजे आपल्याला. लिमिट एक्स टेन्स टू 0 पॉईंटवर फाइंड करायचं. आपण फाइंड करू राईट हँड लिमिट एफ ऑफ 0 प्लस. सो आपला जो असा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स 0 प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स 0 प्लस एच. या टाईपचा आपला जो फॉर्म्युला आहे, आता आपण एक्स 0 ठिकाणी 0 यूज करणार आहोत. सो फॉर्म्युला बनेल एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस एच. फंक्शन काय आपला जो एफ ऑफ 0 प्लस एच. गिवन व्हॅल्यू काय आपला जो 0 प्लस एच मीन्स नॉट इक्वल टू 0. फंक्शन किती आहे त्याच्यासाठी मॉड एक्स अपॉन एक्स ही व्हॅल्यू यूज करू. इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मॉड एक्स अपॉन एक्स असेल तर एफ ऑफ 0 प्लस एचची व्हॅल्यू काय बनेल मॉड 0 प्लस एच अपॉन 0 प्लस एच. मॉडमध्ये 0 प्लस एच अपॉन 0 प्लस एच. 0 प्लस एच ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, 0पेक्षा मोठी, आणि पॉझिटिव्हसाठी मॉडची व्हॅल्यू बनते पॉझिटिव्ह. सो हा बनेल आपला जो लिमिट एच टेन्स टू 0 एच अपॉन एच. एच एच गेट कॅन्सल 1, आणि 1मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली म्हणजेच आपला जो आहे लिमिट एच टेन्स टू 0 1, आणि याची व्हॅल्यू बनेल आपल्याला एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू 1. आपल्याला एफ ऑफ 0 प्लसची व्हॅल्यू मिळते 1. ओके, हा क्वेश्चन AV सिरीजमध्ये आलेला आहे. आता फाइंड करू आपण लेफ्ट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिटमध्ये आपण फाइंड करू एफ ऑफ 0 मायनस. याचा फॉर्म्युला बनेल आपला जो लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 मायनस एच. ओरिजिनल फॉर्म्युला काय आपला जो एफ ऑफ एक्स 0 मायनस इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स 0 मायनस एच is equal to limit h tends to 0 f of x is equal to mod x upon x. So f of 0 minus h is equal to mod 0 minus h upon 0 minus h. mod 0 minus h upon 0 minus h. Now mod ची निगेटिव्ह व्हॅल्यू mod 0 minus h हा 0 पेक्षा लहान आहे, त्याची व्हॅल्यू बनते निगेटिव्ह. सो आपला जो व्हॅल्यू बनेल निगेटिव्ह जरी बनत असेल तरी मॉडमधली व्हॅल्यू आपण पॉझिटिव्हच यूज करतोय. सो याला टेक्निकली लिहू आपण लिमिट h टेन्स टू 0 मायनस टाइम्स 0 मायनस h अपॉन मायनस एच. 0 मायनस एच डिनॉमिनेटरला मायनस एच, पण मॉडमध्ये निगेटिव्ह आहे म्हणून त्याची मायनस टाइम्स मॉडची व्हॅल्यू बनते. ओके, सो इट बिकम्स लिमिट एच टेन्स टू 0 मायनस मायनस प्लस एच अपॉन मायनस एच. एच एच गेट कॅन्सल, राहिला आपला जो -1. ठीक आहे, डिव्हिजन नंतर म्हणजेच आपला जो आहे लिमिट एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू राहिला आपला जो एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू एचची व्हॅल्यू पुट केली तरी किती राहतोय आपला जो -1. ओके, सो तुम्ही इथे जो ऑब्झर्व करसाल तर इक्वेशन 1 मध्ये प्लस व्हॅल्यू मिळाली, इक्वेशन 2 मध्ये मायनस व्हॅल्यू मिळाली. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो एफ ऑफ 0 प्लस नॉट इक्वल टू एफ ऑफ 0 मायनस. लेफ्ट हँड राईट हँड लिमिट आपल्याला इक्वल मिळत नाही आहे. ओके, यावरून म्हणू आपण देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. एक्झिस्ट होण्यासाठी दोघांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज कशा मिळाल्या पाहिजे आपल्याला लेफ्ट हँड राईट हँड लिमिटच्या सेम मिळाल्या पाहिजे. तेव्हा जो लिमिट आहे तो लिमिट काय होत असतो आपला एक्झिस्ट होत असतो. तो ठीक. एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनवरचे क्वेश्चन संपले. आता राईट हँड लेफ्ट हँड लिमिटवरचे आपण क्वेश्चन जे आहेत ते मेथडली सॉल्व्ह करत आहोत आपल्या ह्याच्यामध्ये, या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये. ओके, सो आता इथपर्यंतचे एक जनरल क्वेश्चनचा टाईप जो होता तो मागच्या क्वेश्चनपर्यंत आपण पाहिला. हे जे एक्झाम्पल टाईपमध्ये होतं, आता मनामध्ये काही थेरम्स येतील जे थेरम आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत वेगवेगळ्या टाईप्सने. आता तुमच्या समोर युनिकनेसचा थेरम आहे. हा थेरम तुम्ही ऑब्झर्व करा. AX AW AV AU AT 5 टाइम एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. हा जो क्वेश्चन आहे हा 5 स्टार क्वेश्चन, हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सो चला याचं प्रूफ बघूया आपण. सो आपला क्वेश्चन जो हा जो थेरम आहे, लिमिट ऑफ ए फंक्शन डिफाईन करायची जी आपण अगोदरच केलेली आहे, ती डेफिनेशन तुम्ही इथे यूज करू शकता. आणि प्रूव्ह करायचं आहे लिमिट एक्स टेन्स टू x0 एफ ऑफ एक्स एक्झिस्ट देन इट इज लिमिट, देन इट इज युनिक. जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर तो कसा असला पाहिजे, युनिक असला पाहिजे. ओके, टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू x0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू L, किंवा टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू x0 एफ ऑफ एक्स एक्झिस्ट अँड इज युनिक. म्हणजे लिमिट एक्झिस्ट होतो आणि कसं आहे युनिक. तर युनिकनेसची मेथड यूज करू. आता जनरली काही BScला मेथड्स आहेत ज्या पर्टिक्युलरली खूप वेळा आपण यूज करतो आणि स्पेसिफिकली नाही पण जनरलाइज मेथड यूज करतो. यातली एक मेथड युनिकनेसची.
युनिक म्हणजे एक व्हॅल्यू प्रूव्ह करायची. पण जनरली जेव्हा जेव्हा एक व्हॅल्यू प्रूव्ह करायची असेल तेव्हा आपण एक व्हॅल्यू नाही घेत, आपण एकापेक्षा जास्त व्हॅल्यू घेतो. मोर दॅन वन व्हॅल्यूज वी चूज. सो वी चूज 2 लिमिट व्हॅल्यूज अँड वी कॅन शो ॲट द एंड बोथ दी व्हॅल्यूज आर सेम. दोघांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेमच मिळत आहेत जे आपण चूज केलेले आहेत. युनिकनेसमध्ये 1 प्रूव्ह करायचा, बट घेताना 2 व्हॅल्यूज घ्यायच्या आणि दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला सेम दाखवायच्या. सो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 1 लिमिट. वी कॅन टेक 2 लिमिट्स. लेट L1 and L2 are limits of f of x at x tends to x0. आपण दोन व्हॅल्यू घेतल्या L1 आणि L2. याला आपण असं लिहू शकतो therefore limit x tends to x0 f of x is equal to L1 and limit x tends to x0 f of x is equal to L2. आपण दोन व्हॅल्यू घेतल्या L1 L2. तर दोन्ही व्हॅल्यूसाठी इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज होईल. सो त्यांच्यासाठी इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनसाठी आपल्याला याच्यामध्ये व्हेरिएशन दिसले पाहिजे म्हणून आपण दोन डिफरंट डेल्टा यूज करणार आहोत. देअरफॉर फॉर डेल्टा 1 कॉमा डेल्टा 2 ग्रेटर दॅन 0 कॉमा इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 such that left hand side बनेल mod x minus x0 less than delta 1 implies mod f of x minus L1 less than epsilon. Okay, and second बनेल mod x minus x0 less than delta 2 implies mod f of x minus L2 less than epsilon. सो ओरिजिनल डेफिनेशनमध्ये इप्सिलॉन येतो. आपल्याला सोल्युशन प्रूव्ह करायचं म्हणून यावेळेस आपण काय करू, एक्झाम्पलमध्ये एप्सिलॉनच्या ठिकाणी हाफ इप्सिलॉन घेऊ. सो आपण हा जो एप्सिलॉन आहे याला करू एप्सिलॉन बाय 2 एप्सिलॉन बाय 2. आता एफ ऑफ एक्सचे हे जे दोन इक्वेशन आहे हे दोन डिफरंट इक्वेशन आहे. आपल्याला एकाच याच्यामध्ये यूज करायचे. मग या दोन इक्वेशनला आपण कंबाईन करू एका फंक्शन सोबत. सो आपण याचे जे राईट हँड साईडचे आपल्या जो जे दोन डेल्टा आहे या दोन डेल्टाच्या ठिकाणी एक सिंगल डेल्टा चूज करू. चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 कॉमा डेल्टा 2. आता आपल्याला नाही माहिती याच्यामधला मिनिमम कोण आहे. इन केस जर डेल्टा 1 मिनिमम झाला त्याची व्हॅल्यू डेल्टा बनेल आणि इन केस डेल्टा 2 मिनिमम झाला तर त्याची व्हॅल्यू डेल्टा बनेल. सो आपण या दोघांना जर कंबाईन केलं तर वरचे दोन इक्वेशन आपण कंबाईनली अशी लिहू शकतो. देअरफॉर मॉड एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा, दोघांची पण लेफ्ट हँड साईड सेम बनेल. इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स मायनस L1 लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 अँड mod f of x minus L2 लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. ओके, आणि ह्या दोघांना कंबाईनली देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सो आपला जो आता एफ ऑफ एक्सचे जे काही व्हॅल्यूज आहेत तर दोन इक्वेशन आपण क्रिएट केले. आपल्याला दाखवायचे आहे की दोन्ही लिमिट जे आहेत ते सेम आहे. तर आपण इथून लिमिटला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. मॉड L1 मायनस L2 आपण घेतलं की L1 मायनस L2 इज इक्वल टू L1 आणि L2 दोन्ही एफ ऑफ एक्स सोबत आहे. सो इंट्रोड्यूस करू L1 मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस L2. आपण काय केलं, एफ ऑफ एक्सला ॲड आणि सबट्रॅक्ट केलं. ॲड आणि सबट्रॅक्ट केल्यामुळे एफ ऑफ एक्स जो आहे तो कॅन्सल होईल आणि ओरिजिनल L1 मायनस L2 राहील. सो आपण त्याला बॅलन्स केलं. एका ब्रॅकेटमध्ये L1 मायनस एफ ऑफ एक्स घेतले प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स मायनस L2 घेतले. मॉड सेपरेट केले ॲडिशनमध्ये. मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये जेव्हा जेव्हा आपण मॉड सेपरेट केले आपण इक्वल टूचा इक्वल टू ठेवला. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आपण मॉड जेव्हा सेपरेट करतो तेव्हा इक्वल टू राहतो, लेस दॅन और इक्वल टू बनतो. लेस दॅन और इक्वल टू मॉड L1 मायनस एफ ऑफ एक्स प्लस मॉड एफ ऑफ एक्स मायनस L2. एफ ऑफ एक्स मायनस L2. आता याच्यातून फर्स्ट याच्यामधून मायनस जर कॉमन काढला तर मॉडमध्ये मायनसची व्हॅल्यू प्लस बनते. यालाच आपण असं लिहू शकतो एफ ऑफ एक्स मायनस L1 प्लस मॉड एफ ऑफ एक्स मायनस L2. इक्वेशन 1 मध्ये दोघांची व्हॅल्यू आपल्या जो एप्सिलॉन बाय 2 आहे लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 आणि लेस दॅन किती मिळतो आपल्याला एप्सिलॉन. एप्सिलॉन हा एक नंबर आहे आर्बिटरी नंबर जो पॉझिटिव्ह नंबर आहे. मॉड L1 मायनस L2 ची व्हॅल्यू जर का लेस दॅन सम पॉझिटिव्ह नंबर असेल सो मिनिमम व्हॅल्यू जरी आपण चूज करू तर आपण इथे एक रिझन देऊ की सिन्स एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 इज आर्बिटरी therefore mod x mod L1 minus L2 less than epsilon implies L1 minus L2 is equal to 0 implies L1 is equal to L2. आपल्याला काय मिळत आहे L1 is equal to L2. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की दोन जे लिमिट आहेत जे आपण डिफरंट लिमिट आहेत ते कसे मिळून राहिले आपल्याला सेम. यावरून काय म्हणू शकतो आपण L1 is equal to L2 मिळाले. therefore if limit x tends to x0 f of x is equal f of x exist. जर हा लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर इट इज युनिक. जर हा लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर हा लिमिट कसा मिळून राहिला आपल्याला युनिक मिळून राहिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ
लिमिट x टेन्स टू x0 f of x इज इक्वल टू L देन f इज बाउंडेड. हा क्वेश्चन AV सिरीजमध्ये 4 मार्क्ससाठी आलेला आहे. चला याला सॉल्व करूया आपण आता. गिवन आहे लिमिट x टेन्स टू x0 f of x इज इक्वल टू L. फंक्शनचा लिमिट जो आहे तो x0 या पॉईंटवर डिफाईन केलेला आहे. मग आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज करू. बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन for epsilon greater than 0 there exist delta greater than 0 such that mod x minus x0 less than delta implies mod f of x minus L less than epsilon. अशी डेफिनेशन आपण याच्या पहिले प्रूव्ह केलेली आहे. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1 एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन गिव्हनवरून की फंक्शनचा जो लिमिट आहे तो L आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या क्वेश्चनमध्ये की फंक्शन जो आहे तो बाउंडेड आहे. बाउंडेडची डेफिनेशन आपण याच्या अगोदर पाहिली होती की फंक्शनचा जर मॅग्निट्यूड हा लेस दॅन ऑर इक्वल टू सम पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असेल तर आपण म्हणतो की फंक्शन जो आहे तो बाउंडेड आहे. एक डेफिनेशन होती फॉर पॉझिटिव्ह एम मॉड एफ ऑफ एक्स लेस दॅन एम. मॉड एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जर लेस दॅन एम असेल तर एम फंक्शन एफ ऑफ एक्स हा जो आहे हा काय असतो कॉन्स्टंट. इथे प्रूव्ह करूया आपण की हा जो फंक्शन आहे हा बाउंडेड फंक्शन आहे. मॉड एफ ऑफ एक्स. आता मॉड एफ ऑफ एक्सला बाउंडेड प्रूव्ह करायचं तर आपण असं घेऊ मॉड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू mod f of x is equal to mod f of x minus L plus L. आपण f of x मध्ये L ला ॲड केला आणि सबट्रॅक्ट केला. इज लेस दॅन ऑर इक्वल टू सेपरेट केला मॉड f of x minus L प्लस मॉड L. मॉड मॅग्निट्यूडला मॉडला आपण सेपरेट केले दोन पार्टमध्ये ॲडिशनमध्ये. इक्वेशन 1 नुसार याची व्हॅल्यू आहे एप्सिलॉन प्लस मॉड L बाय इक्वेशन 1. आता एप्सिलॉन हा पण पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे आणि L हा लिमिट आहे हा पण कॉन्स्टंट आहे. त्याचा मॅग्निट्यूड घेतला आणि तो पण पॉझिटिव्ह कॉन्स्टंट झाला. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो देअरफॉर मॉड एफ ऑफ एक्स लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर, कारण की एप्सिलॉन पण पॉझिटिव्ह आहे आणि मॉड L पण पॉझिटिव्ह लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. आणि ही जी डेफिनेशन आहे बाउंडेड फंक्शनची. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ एक्स इज बाउंडेड. फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो काय मिळतोय आपल्याला बाउंडेड. सिंपल शॉर्ट क्वेश्चन आहे. 4 मार्क्ससाठी AV सिरीजमध्ये याच्या पहिले विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता हा जो क्वेश्चन आहे बघा हा पण 4 टाइम एक्झाममध्ये आलेला आहे. AP, AR, AT आणि AW 4 क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा पण आणि सिंपल इझी क्वेश्चन आहे. जसं आपण अगोदर एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता सेम त्या टाईपचाच इझी टाईपचा क्वेश्चन आहे हा. ओके सो आपण सोल्युशनमध्ये बघूया. याला आपल्याला गिव्हन आहे लिमिट x टेन्स टू x0 f of x इज इक्वल टू L अँड आणखी गिव्हन आहे की लिमिट x टेन्स टू x0 g of x इज इक्वल टू m. आणि आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे या क्वेश्चनमध्ये की लिमिट x टेन्स टू x0 f of x प्लस g of x इज इक्वल टू L प्लस m. जर फंक्शनची ॲडिशन केली लिमिटमध्ये तर त्याच्या लिमिट व्हॅल्यूची सुद्धा ॲडिशन होते. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे या क्वेश्चनमध्ये. ओके सो आपला जो जे गिव्हन आहे त्या गिव्हनवरून आपण जे आहे ते प्रूव्ह करूया. याला आपला जो गिव्हन आहे की एफ ऑफ एक्सचा जो लिमिट आहे x टेन्स टू x0 असताना तो जो आहे तो फंक्शन त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे आपला जो L एवढी. x0 वर. ओके सो गिव्हन आहे आपला जो परत एकदा लिहितोय लिमिट x टेन्स टू x0 f of x इज इक्वल टू L. याला एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन अप्लाय केली. फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड x मायनस x0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड f of x मायनस L लेस दॅन एप्सिलॉन. एप्सिलॉन डेल्टा यूज केली. आता या डेफिनेशनमध्ये थोडीशी व्हेरिएशन करू आपण. इथे आपण डेल्टाच्या ठिकाणी डेल्टा 1 डिफाईन करू म्हणजे लेफ्ट हँड साईड जी आहे ती लेस दॅन डेल्टा 1 बनते कारण आपला जो 2 डिफरंट लिमिट आहे. आणि राईट हँड साईडला जो एप्सिलॉन आहे याला आपण करूया हाफ एप्सिलॉन कारण आपल्याला जी ऑफ एक्सला पण एप्सिलॉनमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट गिव्हन आहे आपला जो लिमिट x टेन्स टू x0 g ऑफ x इज इक्वल टू m. हे गिव्हन आहे आपला जो. याला पण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज केली तर आपण म्हणू शकतो फॉर
epsilon greater than 0 there exists delta greater than 0 such that, आता या क्वेश्चनसाठी डेल्टाच्या ठिकाणी आपण डेल्टा 2 यूज करू, म्हणून आपण म्हणू डेल्टा 2 ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा 2 इम्प्लाइज मॉड जी ऑफ एक्स मायनस एम लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. अगोदर घेतला आपण मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन एफ ऑफ एक्स मधून, आता घेतला आपण एम जी ऑफ एक्स मधून लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. ओके, सो आता आपलं जो आहे 2 डिफरंट इक्वेशन्स, या दोन्ही डिफरंट इक्वेशनला आपल्याला एकाच ठिकाणी प्लेस करायचं आहे. सो आपण डेल्टा 1 डेल्टा 2 चा मिनिमम यूज करू आणि त्याला जो आहे तो डेल्टा नेम देऊया. चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 कॉमा डेल्टा 2. ओके, आता डेल्टा 1 जर मिनिमम झाला तर डेल्टा 1 ची व्हॅल्यू डेल्टा बनेल, डेल्टा 2 मिनिमम झाला तर डेल्टा 2 ची व्हॅल्यू डेल्टा बनेल. We do not know who is the minimum value. Okay, so we can assume that की both functions will become minimum after term by term. मग आपण या दोन्ही इक्वेशनला कंबाईन करून असं लिहू शकतो, मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज फर्स्ट बनेल मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 अँड मॉड जी ऑफ एक्स मायनस एम लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. हे झालं आपला जो गिव्हन. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स लिमिट आहे एल प्लस एम. आपण असं म्हणू, टू प्रूव्ह दॅट लिमिट एक्स टेन्स टू एक्स 0 एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल प्लस एम. फंक्शनची जर ॲडिशन होत असेल तर लिमिटची पण ॲडिशन होते. आता हा क्वेश्चन अगोदरच्या इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनपेक्षा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये आपण डेल्टाचे व्हॅल्यू फाइंड केलेले होते, यामध्ये आपल्याला डेल्टाचे व्हॅल्यू फाइंड नाही करायचे, आपल्याला एक्झॅक्टली इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण याला जर का आपल्याला राईट हँड साईड सॉल्व्ह करायची तर लेफ्ट हँड साईड आपला जो ऑलरेडी मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा जो आपण वरती यूज करून राहिलो, आणि आता आपल्याला याची राईट हँड साईड जर सोडवायची असेल तर लेस दॅन इप्सिलॉन आणायला पाहिजे आपल्याला. सो आपल्याला घ्यायचं आहे मॉड एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एम मॉडमध्ये. आता हा जो मॉड आहे हा मॉड आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, इज इक्वल टू मॉडमध्ये एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस एल मायनस एम, मायनसने मल्टिप्लाय केलं दोघांना, यालाच लिहू शकतो आपण मॉडमध्ये एफ ऑफ एक्स मायनस एल, एलला आपण एफ ऑफ एक्स सोबत घेतलं प्लस जी ऑफ एक्स मायनस एम. मॉडमध्ये आपण काय केलं की एलला एफ ऑफ एक्स आणि एमला जी ऑफ एक्स सोबत घेतलं, इज इक्वल टू एका मॉडचे जर 2 मॉड केले तर इक्वल टू जाईल लेस दॅन और इक्वल टू. एक बनेल मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल प्लस दुसरा बनेल मॉड जी ऑफ एक्स मायनस एम. आता याच्या व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मायनस एल आणि जी ऑफ एक्स मायनस एम याच्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ऑलरेडी डिफाईन केलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज आपण आता इथे यूज करूया इक्वेशन नंबर 1 मधल्या. सो याची व्हॅल्यू बनेल लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 प्लस लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ज्या व्हॅल्यू डिफाईन केलेल्या आहेत त्यांना यूज करू. सो इट बिकम्स लेस दॅन एप्सिलॉन. आता सर्वच्या सर्व थीम्सला किंवा टर्म्सला एकत्र कंबाईन लिहिलो आपण. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एम लेस दॅन एप्सिलॉन. ही तर एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन झाली. देअरफॉर बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आपण म्हणू शकतो लिमिट एक्स टेन्स टू एक्स 0 एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल प्लस एम. हेच आपल्याला शो करायचं होतं की जर फंक्शनची ॲडिशन होत असेल तर त्याच्या लिमिटची सुद्धा ॲडिशन होते. हे एकदा पाहिल्याने जर क्वेश्चन समजत नसेल तर तुम्ही क्वेश्चन ह्याला व्हिडिओला थोडंसं मागे नेऊन परत पूर्ण क्वेश्चनला रिवाईज करू शकता. हा होता ॲडिशनचा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा AX AQ आलेला आहे. अगोदरचा क्वेश्चन 4 एक्झाममध्ये आलेला होता आणि हा क्वेश्चन पण 2 एक्झाममध्ये आलेला आहे, म्हणजे 6 क्वेश्चन टोटल झाले 6 सिरीजमध्ये. यामध्ये आपल्याला पण सबट्रॅक्शन प्रूव्ह करायची आहे. जर एफ ऑफ एक्सचा लिमिट एल आणि जी ऑफ एक्सचा लिमिट एम आहे मागच्या क्वेश्चनसारखा, तर आपल्याला प्रूव्ह करायचं की एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स यांचा जो लिमिट येतो किती मिळतो आपला जो एल मायनस एम मिळतो. ओके, सो याला पण एक्झॅक्टली मागचा जसा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे सेम मेथडने आपण मागच्या क्वेश्चनसारखा याला सॉल्व्ह करूया. गिवन लिहू पहिले. गिवन आहे लिमिट एक्स टेन्स टू एक्स 0
f of x is equal to L and limit x tends to x0 g of x is equal to m. आता फंक्शनची लिमिट एक्झिस्ट होतात, सो आपण इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन दोघांसाठी पण वापरू शकतो. बाय इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन पहिले आपण एफ ऑफ एक्स साठी जी येते डेफिनेशन अप्लाय करू. फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा 1 ग्रेटर दॅन 0 सच दॅट mod x minus x0 less than delta 1 implies mod f of x minus L less than epsilon by 2. फर्स्ट f of x फंक्शनसाठी सेम g of x साठी पण आपण यूज करू शकतो. फॉर epsilon greater than 0 there exist delta 2 greater than 0 such that mod x minus x0 less than delta 2 implies mod g of x minus m less than epsilon by 2. दोघांसाठी पण आपण इप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज केलेली. आता आपल्याला दोन जे इक्वेशन्स आहे या इक्वेशनला कंबाईन करायचं. आपण काय करू, डेल्टा 1 डेल्टा 2 मधला मिनिमम जो आहे तो डेल्टा चूज करूया. चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 कॉमा डेल्टा 2. यामुळे काय होईल, दोन इक्वेशन आपल्याला कंबाईन करता येतील. सो वी कॅन राईट मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल less than epsilon by 2 and mod g of x minus m is also less than epsilon by 2. आणि याला देऊ आपण दोघांनाही इक्वेशन नंबर 1. सो आपला जो इक्वेशन 1 आता तयार झालेला आहे. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आपण त्याला घेऊ. ठीक आहे, आपण टू प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लिमिट x टेंड्स टू x0 f of x minus g of x इज इक्वल्स टू L मायनस एम. आता आपलं जो ऑलरेडी लेफ्ट हँड साईड आपण वरती घेतलेली मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा, याला आपण अगोदर घेतलेलंच आहे. आता डेल्टाची व्हॅल्यू चूज केली तेव्हा. सो आपण राईट हँड साईडला सॉल्व्ह करूया. आता मॉडमध्ये एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स मायनस एल मायनस एम याची व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन इप्सिलॉन काढायची आहे. इज इक्वल टू मॉडमध्ये एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस एल मायनस मायनस प्लस एम. एम जो आहे तो जी ऑफ एक्स सोबतचा आहे आणि एल जो आहे तो एफ ऑफ एक्स सोबतचा लिमिट आहे. सो कंबाईन करू यांना. एफ ऑफ एक्स मायनस एल यांना एका ब्रॅकेटला टाकूया प्लस मायनस जी ऑफ एक्स प्लस एम ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये करू. एका मॉडचे आता एकापेक्षा जास्त मॉड करू, म्हणजे मॉडला आपण सेपरेट करू. इक्वल टूच्या ठिकाणी लेस दॅन और इक्वल टू कारण आपण ॲडिशनमध्ये सेपरेट करतोय. पहिला जो बनतो तो एफ ऑफ एक्स मायनस एल प्लस दुसरा बनेल मायनस जी ऑफ एक्स प्लस एम. दोन मॉड सेपरेट केले. पण सेकंड मॉड जो आहे तो पाहिजे तेवढा फिजिबल बनत नाही. आपल्याला जी ऑफ एक्स मायनस एम पाहिजे. सो सेकंड मॉडमधून आपण मायनसला कॉमन काढू. एफ ऑफ एक्स मायनस एल प्लस यामधून मायनस कॉमन काढला जी ऑफ एक्स मायनस एम. अँड वी नो दॅट की मॉडमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूसुद्धा आपली पॉझिटिव्ह व्हॅल्यूज जनरेट करणार आहे. सो लेस दॅन और इक्वल टू मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल प्लस मॉड जी ऑफ एक्स मायनस एम. आताच इक्वेशन 1 मध्ये आपण या दोघांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 अँड इट बिकेम्स लेस दॅन एप्सिलॉन. आता आपला जो एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स मायनस एल मायनस एमची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळते, एप्सिलॉन मिळते. हे सगळे जे इक्वेशन्स आहे हे कंबाईन ह्याच्या व्हॅल्यूज आहे यांना कंबाईन करू सिंगल इक्वेशनमध्ये. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट mod x minus x 0 less than delta implies mod मध्ये f of x minus g of x minus L minus m less than मिळतोय आपल्याला एप्सिलॉन. यावरून म्हणू शकतो आपण therefore by एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनवरून आपल्याला सांगता येईल लिमिट x tends to x0 f of x minus g of x इज इक्वल्स टू बनतोय एल मायनस एम. सो तुम्ही जर ऑब्झर्व केला तर मागचा जो क्वेश्चन होता तो आपण ॲडिशनसाठी प्रूव्ह केला. हा जो क्वेश्चन आहे सबट्रॅक्शनसाठी प्रूव्ह केलेला आहे. एक्झॅक्टली सेम आपण या क्वेश्चनला जे सॉल्व्ह केलं जसं अगोदरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे सेम याही क्वेश्चनला आपण सॉल्व्ह केलेला आहे. पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. सो आता हा क्वेश्चन पहा विचारलेला कसा आहे. मागच्या दोन क्वेश्चनसारखा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सारखाच क्वेश्चन आहे, पण क्वेश्चन बघा कसा आहे. हा AU सिरीजमध्ये आलेला आहे. ॲडिशनचा क्वेश्चन 4 सिरीजमध्ये,
सबट्रॅक्शनचा क्वेश्चन 2 सिरीजमध्ये आणि हा प्रॉडक्टचा क्वेश्चन आहे एका सिरीजमध्ये. सो इथे काय दिलेलं बघा की प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, दोन फंक्शनचा लिमिट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर लिमिट. म्हणजे इथे लिमिटच्या प्रॉडक्टचा थेरम आहे. अगोदरचा जो याच्या मागचा जो आहे तो सबट्रॅक्शनचा भागला, त्याच्या मागचा ॲडिशनचा भागला. हा जो आहे हा आता प्रॉडक्टचा आहे. सो आपण याला पण सॉल्व्ह करूया. हा क्वेश्चन EU सिरीजमध्ये आलेला आहे. ओके, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह limit of product of two functions is equal to product of their limits. प्रॉडक्ट ऑफ देअर लिमिट्स आपल्याला प्रूव्ह करायचं की त्यांच्या लिमिट्सचा सुद्धा काय बनतो, प्रॉडक्ट बनतो. सो याला इक्वेशनमध्ये जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला असं प्रूव्ह करावं लागेल. दॅट इज लिमिट x टेन्स टू x0 f of x इंटू g of x इज इक्वल्स टू L इंटू M. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की लिमिट x टेन्स टू x0 f of x इंटू g of x इज इक्वल टू M, वेअर लिमिट x टेन्स टू x0 f of x is equal to L and limit x tends to x0 g of x is equals to M. सो अगोदर जसा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच मेथडने आपण याला सॉल्व्ह करू. फक्त व्हॅल्यू घेताना थोडेसे नावं त्यांचे चेंज करू. या दोघांना पण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज केली. बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. सो आता इथे आपण एप्सिलॉनच्या ठिकाणी घेऊ एप्सिलॉन डॅश. या प्रॉडक्टवाल्या क्वेश्चनसाठी पुढे सांगतो मी की आपण काय एप्सिलॉन डॅश घेतलेला आहे. त्याला ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा 1 ग्रेटर दॅन 0 कॉमा डेल्टा 2 ग्रेटर दॅन 0. कारण आपला जो दोन एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आहे म्हणून आपण दोन डेल्टा डिफाईन केलेले आहे तिथे. आता डिफाईन करताना एफ ऑफ एक्ससाठी डेफिनेशन बनेल मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा 1 इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन घेतला आपण एप्सिलॉन डॅश. पहिल्याला घेतला आपण एप्सिलॉन डॅश. अँड जी ऑफ एक्ससाठी डेफिनेशन बनेल मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा 2 इम्प्लाइज मॉड जी ऑफ एक्स मायनस एम लेस दॅन एप्सिलॉन डॅश. दोन्हीच्या व्हॅल्यू घेतल्या आपण लेस दॅन एप्सिलॉन डॅश. दोन इक्वेशनला सिंगल इक्वेशनमध्ये यूज करायचं असेल तर डेल्टा 1 डेल्टा 2चा मिनिमम डेल्टा आपण चूज करू. चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 कॉमा डेल्टा 2. सो दोन इक्वेशन कंबाईन करून एक इक्वेशन असं बनेल मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स मायनस L1 लेस दॅन एप्सिलॉन डॅश अँड मॉड जी ऑफ एक्स मायनस L2 लेस दॅन एप्सिलॉन डॅश. आणि दोघांना करू आपण इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 डिफाईन केलं आपण गिव्हनवर. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे प्रॉडक्टला. सो आपल्याला ज्याला प्रूव्ह करायचं आहे आपण त्याला घेऊया. आता आपल्याला इन शॉर्टमध्ये हे प्रूव्ह करायचं आहे जो आपण इथे रेड बॉक्स केलेला आहे. सो आपल्याला जो परत मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टाचा अवेलेबल आहे. आपल्याला फक्त राईट हँड साईड जी आहे त्याची प्रूव्ह करून दाखवायची आहे. सो नेक्स्ट पेजवर जाऊ आपण याच्यासाठी येतो. सो टू प्रूव्ह लिमिट एक्स टेन्स टू एक्स 0 एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स इज इक्वल टू L इंटू एम. वी शो दॅट आपण दाखवूया याला. वी शो दॅट फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट. आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज करणार. सच दॅट मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स मायनस LM लेस दॅन एप्सिलॉन. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो आपण याची लेफ्ट हँड साईड घेऊन टाकू. लेट मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा याला घेऊया. ठीक आहे. राईट हँड साईडला सॉल्व्ह करूया. मॉड एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स मायनस LM इज इक्वल टू. आता या मॉडमधून आपण कॉमन नाही काढू शकत. आपल्याला एफ ऑफ एक्स आणि एल सेपरेट पाहिजे, जी ऑफ एक्स आणि एम सेपरेट पाहिजे. मग याच्यासाठी काय करूया आपण फंक्शनमध्ये एक टर्म ॲड करूया, एक टर्म सबट्रॅक्ट करूया. एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स मायनस एल जी ऑफ एक्स प्लस एल जी ऑफ एक्स मायनस LM. एल जी ऑफ एक्सच्या टर्मला आपण ॲड आणि सबट्रॅक्ट केलं. आपण एफ ऑफ एक्स एम या टर्मला पण ॲड सबट्रॅक्ट करू शकतो. व्हॅल्यू जे आहे ते सोल्युशन जे आहे ते सेमच मिळणार आहे आपल्याला. इज इक्वल टू मॉडमध्ये पहिल्या दोन टर्ममधून आपण जी ऑफ एक्स कॉमन काढला. एफ ऑफ एक्स मायनस एल यांच्यामधून जी ऑफ एक्स कॉमन काढला प्लस नंतरच्या दोघांमधून आपण एल कॉमन काढला.
जी ऑफ एक्स मायनस एम. एका मॉडचे एकापेक्षा जास्त मॉड केले, सेपरेट केले मॉड. लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल टू मॉड जी ऑफ एक्स मॉड एल जी ऑफ एक्स मायनस एम. यातली इक्वेशन 1 मध्ये 2 व्हॅल्यूज दिलेले आहेत, त्या व्हॅल्यूजला आपण यूज करून घेऊया. लेस दॅन एप्सिलॉन डॅश इंटू मॉड जी ऑफ एक्स प्लस एल इंटू एप्सिलॉन डॅश बाय इक्वेशन 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. पण याच्यामध्ये ना जी ऑफ एक्सची टर्म आहे. आता जी ऑफ एक्स हा कॉन्स्टंट नाही, जी ऑफ एक्स हा एक फंक्शन आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करणं गरजेची आहे. सो पहिले आपण जी ऑफ एक्सची व्हॅल्यू डिफाईन करू आणि त्याला इक्वेशन 2 मध्ये पुट करू. मॉड जी ऑफ एक्स याला आपण लिहू शकतो मॉडमध्ये जी ऑफ एक्स मायनस एम प्लस एम. आपण याच्यामध्ये एमला ॲड सबट्रॅक्ट करू. एका मॉडचे 2 मॉड केले. लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड जी ऑफ एक्स मायनस एम प्लस मॉड एम. मॉड जी ऑफ एक्स मायनस एमची व्हॅल्यू लेस दॅन आहे एप्सिलॉन डॅश इक्वेशन 1 नुसार प्लस एम रिझन देऊया बाय इक्वेशन एम. आता एम हा ऑलरेडी पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असल्याने आपण मॉड एमची व्हॅल्यू सुद्धा एम यूज करणार याच्यामध्ये. तर या व्हॅल्यूला इक्वेशन 2 मध्ये पुट करू. Put this value in equation 2. Therefore mod f of x g of x minus lm इथे घेऊ आपण खालच्या लाईनला लेस दॅन एप्सिलॉन डॅश इंटू एप्सिलॉन डॅश प्लस एम मायनस एल एप्सिलॉन डॅश. ठीक आहे, आपण अगोदर प्लस एल एप्सिलॉन डॅश. तर 2 टर्ममधून एप्सिलॉन डॅश कॉमन निघाला. एप्सिलॉन डॅश ब्रॅकेटमध्ये राहतो एप्सिलॉन डॅश प्लस एम प्लस एल. आता सोल्युशन कंप्लीट करण्यासाठी आपल्याला इथे एप्सिलॉनची गरज आहे. सो आपण याला सरळ सरळ एप्सिलॉन डॅश पण कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे, एल पण कॉन्स्टंट आहे. या सगळ्यांना आपण एक सिंगल नेम डिनोट करू. एप्सिलॉन डिनोट एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन डॅश प्लस एम प्लस एल. आपला जो इक्वेशन तयार होईल आता मॉड एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स मायनस एल एम लेस दॅन एप्सिलॉन. व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू झाली आपला जो एप्सिलॉन. सो आपण इथे एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन जर यूज केली तर आपला जो इथे तयार होतो लिमिट एक्स टेन्स टू एक्स 0 एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल एम. मीन्स लिमिट ऑफ प्रॉडक्ट ऑफ फंक्शन इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर लिमिट्स. ओके, सो या पद्धतीने हे जे युनिट आहे हे एवढ्या क्वेश्चन्समध्ये डिफाईन झालेलं आहे. हे सर्व क्वेश्चन PYQ आहे. 14-15 क्वेश्चन मिळतात आपल्याला PYQचे. अगोदरच्या सिलेबसमध्ये CBCSच्या अगोदर युनिट 1 युनिट 2 लिमिट कंटिन्युटी कंबाईन होते आणि त्यांची क्वेश्चनची रेंज आहे ती जास्त बनत होती. सो आता ते सेपरेट झालेलं आहे, थोडी क्वेश्चनची रेंज आहे ती कमी होते. बट आपण आता पूर्णचे पूर्ण युनिट एक्झामच्या एवढ्या जवळ तर कंप्लीट नाही करू शकत. सो आपण PYQs कंप्लीट करतो जे अर्लियर आलेले आहे. आणि मेजॉरिटी आता मी तुम्हाला दाखवलं की आता आपण जर या क्वेश्चनला जर का ऑब्झर्व केलं तर हा क्वेश्चन AUमध्ये एकात आलेला आहे. बट याच्या अगोदरचा जो क्वेश्चन आहे तुम्ही पाहिला AX AQ 2 एक्झाममध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन 2 एक्झाममध्ये आलेला होता. त्याच्यानंतरचा ॲडिशनवाला जो क्वेश्चन आहे तो ॲडिशनवाला क्वेश्चन 4 एक्झाममध्ये आलेला आहे. म्हणजे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होतात. याच एका बेसिसवर आपण जे ते PYQची सिरीज जी आहे ती स्टार्ट केलेली आहे. सो अशा प्रकारे आपण लिमिट या युनिटचे PYQ जे ते कंप्लीट केलेले आहे. ॲटलिस्ट पासिंग तरी कुठेच जाणार नाही. एवढ्या फर्स्ट टाईम जर का तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम देताय फर्स्ट इयरची मुलं, सो एवढंही वरी करण्याचं काम नाही. फर्स्ट युनिट झालेलं आहे. सो कंटिन्यूमध्ये आता आपण फर्स्ट युनिट नंतर सेकंड युनिट बघणारच आहोत. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही पण प्रिपेअर करा. परत व्हिडिओला रिवाईज करा, क्वेश्चन नोट्स घ्या, स्क्रीनशॉट करा. मी पहिले सांगितलं तुम्हाला की तुम्हाला क्वेश्चन्स द्यायचे. ह्याची पूर्ण PDF माझ्या जो रेडी तुम्ही माझ्या मेलवर मला कॉन्टॅक्ट करा. ॲम्बिशन खाली मी मेल जो दिलेला आहे फाउंडेशन ॲम्बिशन, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेल करा. इन्स्टावर फॉलो करा किंवा इन्स्टावर रिक्वेस्ट पाठवा. मी तुम्हाला तुमच्या अकाउंटवर इन्स्टाचंही खाली हे दिलेलं आहे, मी ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला याची PDF जी आहे ती पर्सनली पाठवतो तुम्हाला तेवढ्याच्यावर. जर का याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही कॉमेंट करा या व्हिडिओच्या खाली. ती कॉमेंटला मला रिव्ह्यूसाठी येते, मी तेव्हा चेक करतो. जर का काही डाऊट वगैरे असतील तर हा पेपरचे आपण 5 मिनिट पूर्ण झाल्यानंतर एक लाईव्ह सेशन घेऊ. तर लाईव्ह सेशनच्या वेळेला तुमचे जे काही क्वेरी असतील त्या क्वेरीला आपण क्लिअर करू. ओके, सो हे होतं आपलं पहिलं युनिट अमरावती युनिव्हर्सिटी CBCS पेपर 2 कॅल्क्युलस. आणि पेपर 2 कॅल्क्युलसमधलं युनिट नंबर 1 लिमिटचे PYQचा AS पासून AX पर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ते जनरली आपण जे आहेत ते कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.
आणि व्हिडिओला लाईक करणे नक्कीच बंद करा. सो या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या युनिटचा व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो परत एकदा तुमच्या सर्वांचा धन्यवाद माझ्यासोबत या पूर्ण व्हिडिओमध्ये राहण्यासाठी. लवकरच युनिट 2च्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुमच्या सर्वांची काळजी घ्या.